सो हॅलो अँड वेलकम बॅक टू द लेक्चर सिरीज ऑफ आर वीड मॅनेजमेंट. मित्रांनो, आपण बघत होतो त्या ठिकाणी आपण लास्ट लेक्चरमध्ये सगळं जे की विडीसाईड आहे, एखादं हर्बिसाईड आहे, तर त्याचं कशा प्रकारे त्या ठिकाणी ट्रान्सलोकेशन होतं, प्लांटमध्ये एंट्री कशी होती, ट्रान्सलोकेशन कसं होतं, राईट, आणि त्याचं मेटाबॉलिझम म्हणजे त्याचं ब्रेकडाऊन कसं एकंदरीत प्लांट्समध्ये होतं, आपण ते लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं, राईट. आता ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की व्हॉट इज द मोड ऑफ ॲक्शन ऑफ हर्बिसाइड्स, राईट. तर मोड ऑफ ॲक्शन ऑफ हर्बिसाइड्स आपण या लेक्चरमध्ये कवर अप करणार आहोत. तर मोड ऑफ ॲक्शन म्हणजे काय बेसिकली, तर बघा त्यामध्ये आपल्याला असे हे साधारणपणे 9 प्रकार जे आहेत तर ते बघायचं आहे की एक जे हर्बिसाइड आहे, ओके, एक जे हर्बिसाइड त्या ठिकाणी असतं तर ते कशा पद्धतीने जे आहे प्लांटमध्ये ॲक्शन करतं, राईट. कशा पद्धतीने एखादी जी काही प्रोसेस आहे, जसं की सेल डिव्हिजनची असेल किंवा सेल इलॉंगेशनची असेल किंवा फोटोसिंथेसिसचं इनिबिशन करणं असेल, सेल मेम्ब्रेनचं डिसरप्शन करणं असेल, रेस्पिरेशनचं त्या ठिकाणी इनिबिशन करणं असेल, तर हे कसं वेगवेगळ्या पद्धतीने ज्या की आपल्या महत्त्वाच्या प्रोसिजर त्या ठिकाणी प्लांटमध्ये असतात त्याच्या ड्युरिंग देअर लाईफ सायकल ह्या सगळ्या महत्त्वाच्या त्या ठिकाणी प्रोसेसेस असतात. फोटोसिंथेसिस झालं, सेल मेम्ब्रेन त्या ठिकाणी इंटॅक्ट असणं गरजेची आहे, रेस्पिरेशन असेल, न्यूक्लिक ॲसिड असेल, अमायनो ॲसिड आहे, तर ह्या सगळ्या बेसिकली प्रोटीन बेसिकली जे सिंथेसिस असतं बायोसिंथेसिस, तर त्याला त्या ठिकाणी कसं इनिबिशन केलं जातं. त्यानंतर जे की लिपिड आहे प्लांटमध्ये, ठीक आहे, लिपिड म्हणजे काय की जे काही फॅट्सचं जे काही प्रमाण असतं तर त्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी इनिबिशन केलं जातं, त्याचं सिंथेसिस कसं थांबवलं जातं. तर हे वेगवेगळे जे की आपले हर्बिसाईड असतील ते प्रत्येक वेगवेगळे हर्बिसाईड जे आहे हे ते रोल त्या ठिकाणी प्ले करत असतात. आणि एकदा ह्या त्याच्या ज्या प्लांटमधल्या लाईफ सायकलच्या ह्या महत्त्वाच्या ज्या प्रोसिजर आहेत ह्या जर का तिथे जर स्टॉप झाल्या, ह्या जर का इनिबिट झाल्या, तर नॅचरली जे आहे काही ना काही पद्धतीने प्लांट जे आहे प्लांटचं काय होतं, मग ते जे की वीड आपलं प्लांट असेल त्या प्लांटचं काय होतं, इट लीड्स टू राम राम सत्य आहे, इट लीड्स टू द डेथ ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लांट. बरोबर आहे. तर आज आपण तेच बघणार आहोत की व्हॉट इज बेसिकली मोड ऑफ ॲक्शन इन हर्बिसाइड्स. तर बघा मोड ऑफ ॲक्शन म्हणजे काय, तर बेसिकली त्याच्यामध्ये आपल्याला ही प्रोसिजर जी आहे, तर कुठलाही आपण मूवी ज्यावेळेस बघतो तर मूवी बघताना काय आहे, तर सगळ्यात पहिले आपल्याला काय होतं, काही दिवस पहिले आपण मूवी लॉन्च व्हायच्या पहिले काय होतं, एक पिक्चरचा काय होतो, ट्रेलर येतो, बरोबर आहे. आता तो ट्रेलर आल्यावरती आपण डिसाईड करतो की आपल्याला एखादा मूवी बघायचा की नाही, राईट. आणि आपल्याला सपोज एक मूवी आवडला तर साधारणपणे पिक्चरमध्ये काय असतं, एक इंट्रोडक्शन असतं, बरोबर आहे. पिक्चरच्या सुरुवातीला स्टार्ट होतं थोडंसं एक इंट्रोडक्टरी त्याचा जो काही आहे स्टोरी आपल्याला कळते, मग त्याच्यानंतर काय होतं, स्टोरी त्या ठिकाणी पुढे सरकायला लागते. जशी जशी मूवीची पुढे स्टोरी सरकते त्याच्यानंतर एक सेंट्रल एक पार्ट असा येतो मूवीचा की जो असतो क्लायमॅक्स. काय असतो, क्लायमॅक्स असतो. आणि या क्लायमॅक्समध्ये साधारणपणे काय होतं, त्या ठिकाणी इंटरमिशन आपल्याला येतं, राईट, किंवा इंटरवेल आपला लागतो ज्यावेळेस आपण काय करतो, मूवीच्या थिएटरमध्ये जाऊन काय करतो, पॉपकॉर्न विकत घेतो. आणि इंटरमिशन नंतर जे आहे साधारणपणे ती स्टोरी त्या ठिकाणी हळूहळू काय ते एंडिंगला त्या ठिकाणी यायला सुरुवात होते. आणि फायनली द गुड हॅपी एंडिंग जे आहे जनरली इंडियन मूवीजमध्ये आपल्याला बघायला मिळते. तर साधारणपणे अशीच जी आहे, तर ही काय झाली, ही एक झाली स्टोरी, काय झाली, या मूवीची झाली एक ही स्टोरी. आणि ही स्टोरी जी आहे तशी आपण कॅरी आऊट करताना बघतो. तसंच आपल्याला मोड ऑफ ॲक्शन काय आहे, आपल्याला बघायचं आहे मोड ऑफ ॲक्शन ऑफ हर्बिसाइड. जसं त्या ठिकाणी मूवीमध्ये त्या आपला जो हिरो असतो, राईट, त्यातल्या त्यात जर का साऊथचे मूवी असले तर त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं की एक हिरो जो आहे तो एक ऑटो उचलून त्या ठिकाणी 5 लोकांवरती उचलून फेकतो, राईट. अशा प्रकारचे त्या ठिकाणी फिक्शनल स्टोरीज आपल्याला बघायला मिळतात. साऊथ इंडियन मूवीजमध्ये त्यातल्या त्यात जास्तच मिळतात, राईट. तर त्याच पद्धतीने आपल्याकडे काय आहे, मोड ऑफ ॲक्शन ऑफ हर्बिसाइड म्हणजे ॲक्शन जी आहे तर ती आपल्याकडे इथे पण ॲक्शन आपल्याला बघायला मिळते, पण कशाची बघतो आपण, तर ती हर्बिसाइडची बघतो. की जसं मूवीमध्ये हिरो त्या ठिकाणी मारतो, राईट, तसंच आपल्या इथं हर्बिसाइड जे आहे, तर हर्बिसाइड जे आहे हे काय करतं, त्या ठिकाणी आपलं जे की आपली जे की त्या ठिकाणी काय असते, एक महत्त्वाचा रोल प्ले करणारे जे की क्रॉप प्लांट्स असतात, या क्रॉप प्लांट्सला प्रोटेक्ट करून त्या ठिकाणी क्रॉपला कुठल्याही प्रकारे डॅमेज न करून फक्त वीड्सला त्या ठिकाणी मारण्याचं त्या ठिकाणी काम करत असतं, राईट, हर्बिसाइड. तर हाच आपल्याला या ठिकाणी इथे बघायचं, जसं हिरो त्या ठिकाणी विलनला मारतो तर त्याच प्रकारे एक हर्बिसाइड, एक विडीसाइड कसं त्या ठिकाणी वीड्सला किल करतं, राईट, विदाऊट अफेक्टिंग द क्रॉप. तर त्याच्यामध्ये जे काही आहे महत्त्वाच्या स्टेप्स आहेत, ठीक आहे, मोड ऑफ ॲक्शन ऑफ हर्बिसाइडमध्ये. तर पहिली स्टेप काय आहे, दॅट इज द ॲप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड टू द प्लांट्स. काय आहे, ॲप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड टू द प्लांट्स, बरोबर आहे. एक प्लांटला आपण सगळ्यात पहिले हर्बिसाइड अप्लाय केलं, मग ते सॉईल अप्लाइड हर्बिसाइड असू शकतं किंवा ते फोलिएज अप्लाइड असू शकतं, ठीक आहे. मग त्यामधून काय होतं, एकदा आपण हर्बिसाइड अप्लाय केलं की पुढची स्टेप काय येते की त्याचं होतं पॅसिव्ह, आपलं त्याचं होतं ॲब्झॉर्प्शन किंवा पेनिट्रेशन, बरोबर आहे.
जे काही लिव्हजमधून काय होतं, लिव्ज असेल किंवा प्लांटची जे काही बॉडी असेल राईट, स्टेम असतील किंवा त्या ठिकाणी टिप पॉईंट्स असतील, त्याच्यामधनं काय होतं ॲब्झॉर्प्शन त्या जे की विडीसाईड आहे त्याचं प्लांटमध्ये आपल्याला लिव्जमधून आपल्याला होताना दिसतं. किंवा जर का आपण सॉईल ॲप्लाइड हर्बिसाईड असेल तर सॉईलमधून त्या ठिकाणी रूट्समध्ये याची एंट्री होते. तर अशा पद्धतीने जे आहे पेनिट्रेशन ॲब्झॉर्प्शन त्या ठिकाणी होतं. नेक्स्ट स्टेप काय होते, नेक्स्ट स्टेप होते की त्या हर्बिसाईडचं काय होतं ट्रान्सलोकेशन ऑफ हर्बिसाईड इन द पर्टिक्युलर प्लांट, राईट. त्याचं जे आहे ज्या लीफवरती जर का ते आपण फवारलेलं असलं तर लीफपासून जे की हर्बिसाईड एकदा पेनिट्रेट केलं लीफमध्ये की तिथून ते ट्रान्सफर होतं, स्टेमपर्यंत जातं, स्टेमपासून रूट्सपर्यंत जातं आणि अशा पूर्ण जे की प्लांट बॉडी आहे त्याच्यापर्यंत ते जे आहे टॉक्सिसिटी ती त्या ठिकाणी पसरते. आणि यालाच आपण म्हणतो सोर्सपासून काय होतं, एक प्रकारे सोर्सपासून सिंककडे म्हणजे जिथे त्या ठिकाणी त्याचं ॲक्शन होणार आहे तिथपर्यंत ते हर्बिसाईड त्याची टॉक्सिसिटी त्या ठिकाणी पोहोचवतं, राईट. ट्रान्सलोकेशन झाल्यानंतर पुढची स्टेप काय येते की पुढची स्टेप येते की ही वाली, दॅट इज फोर्थ स्टेप काय आहे की साईट ऑफ ॲक्शन ऑफ हर्बिसाईड इन प्लांट. म्हणजे त्या ठिकाणी सोर्स जे आहे जिथून त्या ठिकाणी आपण अप्लाय केलं आहे तिथून ते सिंककडे जाणार. सिंक म्हणजे कुठे, तर साईट ऑफ ॲक्शन ऑफ हर्बिसाईड, तिथपर्यंत प्लांटमध्ये ते त्या ठिकाणी हर्बिसाईड पोहोचतं. जसं की एक्झाम्पल देतो, जर का ते फोटोसिंथेसिसला अफेक्ट करणार असेल तर फोटोसिंथेसिसला अफेक्ट करणारं जे PS2 सायकल असेल किंवा त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन डिसरप्टर सायकल असेल, ठीक आहे, तर त्या पर्टिक्युलर एरियामध्ये ते जातं आणि तिथे ते हर्बिसाईड जे आहे त्याला अफेक्ट करायला सुरुवात करतं. आणि ऑफकोर्स एकदा त्या ठिकाणी साईट ऑफ ॲक्शन जे आहे, एखाद्या हिरोने त्या ठिकाणी एखाद्या विलनला त्या ठिकाणी चाकू जर भोकला तर नॅचरली काय होतं तर इट लीड्स टू द डेथ ऑफ द प्लांट, राईट. त्याच प्रकारे काय होतं, जसं हर्बिसाईड आपण त्या ठिकाणी हिरो ज्या प्रकारे एक त्या ठिकाणी काय करतो फाईट करतो आणि त्या ठिकाणी विलनला मारतो, राईट, आणि शेवटी जी आहे आपली हॅपी एंडिंग त्या मूवीची होते. त्याच प्रकारे ते साईट ऑफ ॲक्शनमध्ये काय होतं हर्बिसाईड त्या ठिकाणी ॲक्ट करतो आणि त्या जे की वीड आहे त्याला कंट्रोल करण्याचं काम त्या ठिकाणी क्रिएट करतं, राईट. आणि त्याच्यामुळे काय होतं डेथ होते त्या वीडची, बरोबर. इट लीड्स टू द डेथ ऑफ द पर्टिक्युलर वीड किंवा सीजेशन तरी ॲटलिस्ट त्याच्या ग्रोथचं आपल्याला होताना दिसतं. तर अशा प्रकारची ही आपल्याला एकंदरीत जी प्रोसेस आहे याला आपण म्हणतो द मोड ऑफ ॲक्शन ऑफ हर्बिसाइड्स. कळालं. सो मोड ऑफ ॲक्शनमध्ये बघा, द मेकॅनिझम बाय विच द हर्बिसाइड किल्स द प्लांट इज कॉल्ड ॲज द मोड ऑफ ॲक्शन. जी की मेकॅनिझम असते म्हणजे जी की मूवीची स्टोरी आहे, ओके, की कशा पद्धतीने हर्बिसाईड त्या ठिकाणी प्लांटमध्ये शिरलं, मग तिथून ते शिरल्यानंतर कुठे ट्रान्सफर झालं, मग तिथून ते वेगवेगळ्या पार्ट्समध्ये प्लांटचं ट्रान्सफर झाल्यानंतर तिथं पर्टिक्युलर जिथं ते अफेक्ट करायचं तिथं कशा पद्धतीने अफेक्ट झालं, तिथं कोणती सायकल त्याने डिस्टर्ब केली आणि त्याच्यामुळे मग बेसिकली त्या प्लांटचं कसं त्या ठिकाणी वाटोळं झालं, ते कसं पद्धतीने त्या प्लांटची त्या ठिकाणी डेथ झाली. तर हे एकंदरीत ही जी काही स्टोरी आहे त्याला आपण मोड ऑफ ॲक्शन ऑफ हर्बिसाईड असं म्हणतो. ओके. सो द एंटायर ऑर द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स, ओके, जे की सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आहे अकरिंग फ्रॉम इट्स फर्स्ट टाईम ऑफ ॲप्लिकेशन, बरोबर आहे. ते हर्बिसाईड आपण ॲप्लिकेशन केल्यापासून टू इट्स अल्टिमेट इफेक्ट, ओके, ॲट द साईट ऑफ ॲक्शन विच कुड बी डेथ, बरोबर आहे. ते डेथ असू शकतं किंवा सिजेशन असू शकतं त्या ग्रोथचं वीडच्या. इट इज कॉल्ड ॲज द मोड ऑफ ॲक्शन ऑफ हर्बिसाईड. किंवा याचा अजून एक दुसरी डेफिनेशन पण आहे बघा की व्हॉट इज मोड ऑफ ॲक्शन, तर इट इज द सम टोटल ऑफ ॲनाटॉमिकल, physiological and biochemical responses that bring about the total phytotoxic action in plants. फायटोटॉक्सिक म्हणजे काय की जे की किलिंग ॲक्शन प्लांटमध्ये होते, राईट. प्लांट ज्याच्यामुळे मरतं त्याला आपण फायटोटॉक्सिक ॲक्शन त्या ठिकाणी म्हणतो. तर ती ज्याच्यामुळे क्रिएट होते त्याला आपण म्हणणार मोड ऑफ ॲक्शन. आता बेसिकली बघा ही जी की मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आपल्याला बघायला मिळते, इट इज अ पर्टिक्युलर बायोकेमिकल अँड बायोफिजिकल रिॲक्शन विच ब्रिंग्स अबाउट द अल्टिमेट हर्बिसायडल इफेक्ट. हेन्स मोड ऑफ ॲक्शन इज कॉल्ड द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन प्लस. ओके. आता एक गोष्ट लक्षात घ्या की सपोज काय झालं, एक हिरो होता आपल्या मूवीमध्ये आणि त्या ठिकाणी एक हा विलन पण होता, ठीक आहे. हा आपला विलन आहे. आता हिरोनी काय केलं, हिरोच्या हातामध्ये काय होती, एक होती बंदूक, ठीक आहे. त्याने काय केलं, त्या ठिकाणी विलनला काय केलं, एक गोळी मारली, ठिशक्याहून गोळी मारली, ठीक आहे. आता विलनला काय झालं, ती गोळी जाऊन समजा पोटात लागली, ठीक आहे. पण काय विलन काय लगेच कुठे मरतो, तो पण पिक्चरचा विलनच आहे. तो काय करतो, थोडं त्या ठिकाणी तडफडायचं त्या ठिकाणी तो करतो, राईट. लगेच तो काही मरत नाही. मग त्याच्यानंतर काय होतं, हिरो त्या ठिकाणी तिथून निघून जातो. मग हा विलन तर जिवंत राहतो. मग मागून काय होतं, एक दुसरा अजून एक माणूस येतो, ठीक आहे. त्याची पण त्या ठिकाणी या विलनची दुश्मनी असते. त्याला कळतं की अरे हात मेला नाही. मग हा काय करतो, हा पुन्हा जातो आणि त्याला त्या ठिकाणी पहिले तर गोळी लागलेली होती, त्याला पुन्हा काय करतो, एक चाकू खुपसतो, बरोबर आहे. त्याला चाकू खुपसला की मग काय करतो, तो बेसिकली मग मरतो. ओके. आता एक गोष्ट समजून घ्या,
की विडीसाईड जे आहे, तर एखादं पर्टिक्युलर विडीसाईड ज्यावेळेस आपण स्प्रे करतो तर नॅचरली काय आहे की एखाद्या, जसं की इथे बघा की पहिल्यांदा गोळी मारल्यामुळे त्याला डॅमेज तर झाला, पण तो मेला का पूर्णपणे? नाही मेला. पण दुसऱ्या वेळेस दुसरा माणूस ज्यावेळेस गेला आणि त्याने त्याला काय केलं, त्याने त्याला चाकू खोपला, त्यानंतर समजा त्याचा गळा कापला असेल आणि मग तो मेला पूर्णपणे, बरोबर आहे. तर इथे काय झालं, बेसिकली 2 मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहेत. असंच विचार करा की इथे ही जी पहिली आहे ना, ही पहिली मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे की हर्बिसाईडचा एक इफेक्ट एका ऑर्गनवरती झाला, समजा फोटोसिंथेसिस जे आहे त्याला अफेक्ट केलं, ठीक आहे. त्याच्यामुळे प्लांटचं जे आहे ग्रोथ काय झाली, कमी झाली, ठीक आहे. पण प्लांट जे आहे ते पूर्णपणे किल नाही झालं. तर दुसऱ्या जागेवर काय झालं, सपोज रेस्पिरेशन मेकॅनिझम अफेक्ट झाली आणि रेस्पिरेशन अफेक्ट झाल्यामुळे ॲक्च्युअलमध्ये ते जे काही प्लांट आहे ते पूर्णपणे काय झालं, ते मेलं, बरोबर आहे. तर अशा वेळेला आपण याला काय म्हणतो, ही पहिली झाली मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि ही झाली दुसरी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. असं ॲट अ टाईम एक जेव्हा हर्बिसाईड त्या ठिकाणी आपण अप्लाय करतो तर एक हर्बिसाईड फक्त एक मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जे आहे तिला अफेक्ट नाही करत, तर ती मल्टिपल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन त्या ठिकाणी अफेक्ट करते, बरोबर आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन याच्या मल्टिपल असू शकते, बरोबर आहे. तर एकाने पहिले गोळी मारली, त्याच्यानंतर ही दुसरी मेकॅनिझम जी आहे याच्यामध्ये त्यांनी चाकू खुपसला, ठीक आहे. असे 2-3 मल्टिपल जे आहेत तर असे ॲक्शन असू शकतात आणि त्याने जे आहे इट लीड्स टू द डेथ ऑफ द प्लांट. तर मोड ऑफ ॲक्शन काय एक समजून घ्या. मोड ऑफ ॲक्शन जे असतं, मोड ऑफ ॲक्शन इज इक्वल टू मेकॅनिझम 1 प्लस मेकॅनिझम 2 प्लस मेकॅनिझम 3, असं जितके काही मेकॅनिझम असतील ज्याच्यामुळे त्या ठिकाणी ते डेथ झाली आहे त्या सगळ्याला आपण मोड ऑफ ॲक्शनमध्ये आपण कन्सिडर करतो. म्हणून इट इज काय आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन प्लस म्हणतात. प्लस म्हणजे काय की खूप साऱ्या मेकॅनिझम ऑफ ॲक्शन एकत्रित येतात आणि त्याला आपण मग शेवटी म्हणतो मोड ऑफ ॲक्शन, ज्याने की त्या ठिकाणी एका प्लांटची त्या ठिकाणी डेथ होते. ओके, मुद्दामून हे तुम्हाला एकदम क्लिअर कट इझी लँग्वेजमध्ये समजण्यासाठी मूवीशी मी तुम्हाला कम्पेअर करून सांगतोय. आय होप सो तुम्हाला ते कळत असेल. सो the impact of any particular herbicide that have multiple effects rather than just single biochemical process, okay, depending upon the chemistry of herbicide. आता इथे बघा यांनी काय उदाहरण दिलं आहे की 2,4-D जे आपलं त्या ठिकाणी विडीसाईड आहे, बरोबर आहे, फिनॉक्सी अल्कलाइनिक ॲसिडच्या कॅटेगरीतलं हे येतं 2,4-D. तर हे काय करतं, डायकोट जे काही असतील ब्रॉड लिव्ड वीड्स असतील त्याला किल करायचं काम करतं, बरोबर आहे. तर हे 2,4-D काय करतं, इट कॉजेस इपिनॅस्टिक सिम्टम्स. ओके, काय करतं, इपिनॅस्टिक सिम्टम्स कॉज करते. इपिनॅस्टिक म्हणजे काय की एक प्रकारे जे काही स्टेम जी असते, ठीक आहे, टेंडर लिव्ज वगैरे जे असतात किंवा स्टेमचं टॉपचा जो पोर्शन असतो त्याला काय करतं, बेंडिंग करतं, ट्विस्टिंग करतं किंवा लिव्ज आहेत ना ते असे एकदम गोल गोल फिरायला लागतं किंवा कर्लिंग अशी वाकडे तिकडे त्याचे पानं पडतात, ठीक आहे, याला म्हणतात इपिनॅस्टिक मुवमेंट. तर हे इपिनॅस्टिक असे हे सिम्टम जे आहेत ते आपल्याला प्लांटमध्ये दिसू लागतात, बरोबर आहे, ज्याला ते त्या ठिकाणी 2,4-D अफेक्ट करणार आहे. अलॉंग विथ द रूट अँड स्टेम स्टंटिंग. आता रूटची असेल, स्टेमची असेल, काय होते, स्टंटिंग त्या ठिकाणी होताना दिसते. त्यानंतर इन्क्रीज्ड रेस्पिरेशन. आता ऑफकोर्स तुम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी काय होतं, आपण माणूस पण ज्यावेळेस एकदम स्ट्रेस कंडिशनमध्ये असतो, समजा तुम्ही खूप सारं पळाले, ठीक आहे, समजा तुम्ही त्या ठिकाणी 500 मीटर पळाले, तर नॅचरली आपलं काय होतं, रेस्पिरेशन त्या ठिकाणी इन्क्रीज होतं. म्हणजे काय, स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये गेल्यावरती आपली बॉडी काय करते, जास्त ऑक्सिजन डिमांड करते. त्याच पद्धतीने इथे प्लांटचं पण गोष्ट आहे की प्लांटचं पण काय होतं, रेस्पिरेशन जे ते वाढून जातं अशा कंडिशनमध्ये जेव्हा ते स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये असतं. त्यानंतर फोटोसिंथेसिस पण डिक्रीज होतो. इन्क्रीज्ड ससेप्टेबिलिटी टू पेस्ट अँड डिझिजेस. नॅचरली ही गोष्ट आहे की त्या ठिकाणी काय होतं, एकदा की प्लांट वीक झालं की त्याला छोटं मोठं जरी पेस्ट आलं, डिझिजेस आलं तरीसुद्धा त्याचं काय होतं, ससेप्टेबिलिटी वाढून जाते. त्याच्यामुळे त्याला डॅमेज व्हायला इझिली कॉज करतं, राईट. देन अबनॉर्मल पोटॅशियम मेटाबॉलिझम त्याच्यामध्ये होते. मुवमेंट ऑफ प्रोटीन्स अँड अमायनो ॲसिड्स फ्रॉम रूट टू द स्टेम, राईट. मॅलफॉर्मेशन इन वीट, इथिलीन प्रोडक्शन इन सेल्स. असे जे काही मल्टिपल ज्या काही गोष्टी आहेत त्या ॲट अ टाईम त्या प्लांटमध्ये त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतात, राईट. सो आता इथून पुढे बघा की पर्टिक्युलर एक सिंगल इफेक्ट जो आहे, इवन मे नॉट बी ऑलवेज रिप्रोड्युस्ड अंडर एव्हरी कंडिशन. म्हणजे पर्टिक्युलर जर एखादा इफेक्ट असेल, बघा इथे एक्झाम्पल दिलं आहे, इफेक्ट व्हॅरीज इन मॉइस्ट अँड ड्राय सॉईल. बघा एक्झाम्पल कसं दिलं आहे की जर का तुम्ही ड्राय वेदर असेल, ठीक आहे, ड्राय वेदर आहे आणि त्याच्यामध्ये जर अकर्स आफ्टर 2 वीक्स ऑफ 2,4-D ॲप्लिकेशन, ठीक आहे, की तुम्ही 2,4-D ॲप्लिकेशन केलं आणि त्याच्या 2 आठवड्यानंतर काय झालं, ड्राय वेदर यायला सुरुवात झालं इन यंग वीट क्रॉप. इट डॅमेजेस द वीट इन कंपॅरिझन टू द मॉइस्ट सॉईल. बरोबर आहे की जर का 2,4-D ॲप्लिकेशन केलं, आता आपल्याला माहिती की 2,4-D काय करतं, फक्त ब्रॉड लिव्ड वीड्सलाच कंट्रोल करतं, त्याला मारतं, बरोबर आहे. याच्यामुळे कुठल्याही प्रकारे वीटला काय होतं, डॅमेज होत नाही, ठीक आहे. वीट काय राहतं, प्रोटेक्टेड आपल्याला राहताना दिसतं.
त्यामुळे जे आहे 2,4-D आपण व्हीट क्रॉपमध्ये स्प्रे करू शकतो. पण जर का व्हीट क्रॉपमध्ये आपण 2,4-D फवारलं आणि त्याच्यानंतर जर का व्हीट क्रॉप जर का ड्राय झालं, ठीक आहे, जर का सपोज व्हीटला पाणी दिल्या नाही गेलं, तर नॅचरली काय होतं, व्हीट क्रॉप जातं स्ट्रेसमध्ये. काय होतं, व्हीट क्रॉप स्ट्रेस कंडिशनमध्ये जातं आणि ते थोडंसं वीक झाल्यामुळे काय होतं, त्याच्यावरती 2,4-Dचा पण जे आहे थोडासा परिणाम होताना दिसतो कम्पेअर्ड टू द मॉइस्ट सॉईल. जर का माती ओली असली तर काही होत नाही व्हीट प्लांटला, पण जर का ड्राय वेदर असलं आणि यंग व्हीट स्टेजला जर आपण हे असं दिलेलं असलं 2,4-D, तर त्या ठिकाणी व्हीट प्लांटमध्ये सुद्धा डॅमेज त्या ठिकाणी कॉज करू शकतो. त्याच्यामुळे एक हर्बिसाईड जे आहे ते त्या ठिकाणी काय करतं, एक पर्टिक्युलर इफेक्ट दाखवेल असं काही नाही. त्याच्या आसपासचे जे की क्लायमॅटिक कंडिशन असेल, वेदर कंडिशन असेल किंवा अजून मल्टिपल दुसऱ्या कारणं असू शकतात, ज्याच्यामुळे त्याचं रिॲक्शन जे आहे ते त्याचा रिस्पॉन्स जो आहे तो वेगवेगळा आपल्याला होताना दिसू शकतो. देन साईट ऑफ ॲक्शन ऑफ हर्बिसाईड आता बघूया आपण, की दोन बेसिकली साईट ऑफ ॲक्शन ऑफ हर्बिसाईड आपल्याला बघायला मिळतं. ओके, तर पहिली आपल्याला आहे दॅट इज प्रायमरी साईट ऑफ ॲक्शन. काय आहे प्रायमरी साईट ऑफ ॲक्शन? जस्ट अ मिनिट. काय आहे प्रायमरी साईट ऑफ ॲक्शन जी आहे, तर ती पहिली साईट झाली आणि दुसरी आहे सेकंडरी साईट ऑफ ॲक्शन. ओके, तर आता प्रायमरी साईट ऑफ ॲक्शन काय असते, की द साईट इनसाइड द प्लांट सिस्टम विच इज अफेक्टेड फर्स्ट, ओके, ॲट द लोएस्ट रेट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ अ हर्बिसाईड. म्हणजे बघा, जेव्हा सगळ्यात कमी आपण हर्बिसाईडचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं, ठीक आहे, खूप कमी कॉन्सन्ट्रेशन घेतलं, तरीसुद्धा प्लांट जे होतं त्या प्लांटच्या सिस्टीममध्ये काय झालं, त्याच्यामुळे एखादी मेकॅनिझम जी अफेक्ट झाली, ठीक आहे, मग ते पूर्णपणे त्या ठिकाणी डेथ कॉज करणं असू द्या किंवा अर्धवट असू द्या, तर ज्याने सगळ्यात पहिले जो आहे तो डॅमेज त्या ठिकाणी प्लांटला कॉज केला, तर त्याला आपण म्हणणार प्रायमरी साईट ऑफ ॲक्शन. म्हणजे सगळ्यात पहिले जे आहे ते ॲग्रोकेमिकल त्या साईटला जाऊन डॅमेज करण्याचं काम करतं, तर त्याला आपण म्हणतो प्रायमरी साईट ऑफ ॲक्शन. आणि त्यानंतर आहे दुसरी सेकंडरी साईट ऑफ ॲक्शन. सेकंडरी साईट ऑफ ॲक्शन म्हणजे काय, की साईट विच ऑल्सो गेट्स अफेक्टेड लेटर. ओके, लेटर नंतर अफेक्ट होते इन ॲडिशन टू द प्रायमरी साईट ऑफ ॲक्शन. म्हणजे त्या ठिकाणी प्रायमरी साईट पहिले अफेक्ट होते आणि त्याच्यानंतर दुसरी एखादी गोष्ट जर रिॲक्शनमुळे जे काही असेल मेकॅनिझम जर अफेक्ट होत असेल प्लांटमध्ये, त्याला आपण सेकंडरी साईट ऑफ ॲक्शन असं म्हणतो. ओके, आता बघा प्रायमरी साईट ऑफ ॲक्शनचं इथे एक्झाम्पल दिलं आहे. फोटोसिंथेसिस जी आहे ही काय प्रायमरी साईट ऑफ ॲक्शन आहे फॉर ऑल ट्रायझिन्स. ठीक आहे, ट्रायझिन जेवढे की आपल्याकडे ग्रुप येतो हर्बिसाईडचा, त्यानंतर ट्रायझिनोन्स आहे, फिनाइल युरियाज आहे आणि युरॅसिल, यांचा प्रायमरी साईट ऑफ ॲक्शन काय आहे, दॅट इज द फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसचं काय करता, इनिबिशन करण्याचं काम हे आपल्याला ॲग्रोकेमिकल्स करताना दिसतात. ठीक आहे, तेच दुसरीकडे बघा, फॉर ऑल ट्रायझिन्स, ट्रायझिनोन आणि फिनाइल युरियाज आणि युरॅसिल, म्हणजे हे जे वरचे एक्झाम्पल दिले हेच, तर यांच्यासाठीच रेस्पिरेशन आणि सेल डिव्हिजन. ओके, काय आहे, रेस्पिरेशनचं इनिबिशन होणं आणि सेल डिव्हिजनचं इनिबिशन होणं. इट इज गेटिंग अफेक्टेड ड्यू टू रिड्युस्ड सप्लाय ऑफ शुगर ऑर सबस्ट्रेट इन द प्लांट्स, म्हणजे जे की फोटोसिंथेसिसच्या इनिबिशनमुळे होतं. तर बेसिकली रेस्पिरेशन आणि सेल डिव्हिजन काय झालं, याचं जे की इनिबिशन आहे हे सेकंडरी साईट ऑफ ॲक्शन झाले. बघा काय होतं, सगळ्यात पहिले ज्यावेळेस आपण ट्रायझिन एखादं जर हर्बिसाईड जर स्प्रे केलं, तर त्यामध्ये काय होणार, की सगळ्यात पहिले त्या प्लांटचा फोटोसिंथेसिस अफेक्ट होईल. फोटोसिंथेसिस अफेक्ट झालं म्हणजे काय झालं, लीफमध्ये कुठल्याही प्रकारे जे आहे फूड प्रोडक्शन जे आहे, बरोबर आहे, म्हणजे जे की शुगर प्रोडक्शन आहे ते काय झालं, स्टॉप झालं. ओके, शुगर प्रोडक्शन काय झालं, स्टॉप त्या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसलं. ओके, आता शुगर प्रोडक्शन जर प्लांटमध्ये स्टॉप झालं तर नॅचरली काय होईल, प्लांटमध्ये जे आहे भुकमरी यायला सुरुवात होईल. राईट, प्लांटची जे की डिमांड आहे फूडची, राईट, एनर्जीची, ती पूर्ण होणार नाही. आता एनर्जीची डिमांड पूर्ण होणार नाही, मग एनर्जी कुठून त्या ठिकाणी कन्झ्युम करणार, तर नॅचरली काय होतं, रेस्पिरेशन जे आहे, प्लांट काय करतं, ऑक्सिडेशन करायला सुरुवात करतं. स्वतःचे जे की प्लांट बॉडीमध्ये जे आहे, जे की आपल्याकडे जसं स्टोर्ड फॅट असतं, आपण जर खूप पळालो तर काय होतं, आपण पहिले काय होईल, की पहिले आपलं फॅट पहिले बर्न होणार. राईट, रेस्पिरेशन वाढतं, फॅट बर्न होणार, फॅट बर्न झाल्यावरती पण जर का फॅट शून्य झाली की मग मसल त्या ठिकाणी आपले डिग्रेड व्हायला सुरुवात होतात. तसंच बेसिकली काय होतं, रेस्पिरेशन त्या ठिकाणी इन्क्रीज होतं आणि रेस्पिरेशन इन्क्रीज झाल्यामुळे मग जे की आपले प्लांटमध्ये जे की स्टोर्ड त्या ठिकाणी फॅट असेल किंवा एनर्जी असेल ते सगळे जे आहे ते युज्ड अप व्हायला सुरुवात होतं. त्यामुळे काय होतं, रेस्पिरेशनची जी की प्रोसेस आहे ती पण आपल्याला इन्क्रीज झालेली दिसते आणि त्याच्यामध्येच सेल डिव्हिजन जी आहे प्लांटमध्ये ती पण आपल्याला अफेक्ट झालेलं दिसतं. कारण की जर का एनर्जी सोर्सच नसेल तर नॅचरली सेल डिव्हिजन पण काय होणार आहे, इनिबिशन आपल्याला होताना दिसेल. राईट, आणि एक लेवलपर्यंत रेस्पिरेशन वाढून किती वाढणार आहे,
बरोबर आहे की रेस्पिरेशन इनिशियली वाढलं पण नंतर कन्झम्पशन करायला जर का काही स्टोर्ड मटेरियलच जर का एनर्जी मटेरियल राहिलं नसेल तर रेस्पिरेशन पण काय होतं मग लेटर स्टेजमध्ये रिड्यूस होताना आपल्याला दिसून येतं. तर एक प्रकारे रेस्पिरेशन पण इनिबिट होतं, सेल डिव्हिजन पण इनिबिट होतं आणि बेसिकली नंतर काय होतं प्लांट जे आहे ते मरण्यासाठी त्या ठिकाणी सोडलं जातं. राईट. तर याला असं म्हणतात प्रायमरी साईट ऑफ ॲक्शन आणि लेटर ऑन सेकंडरी साईट ऑफ ॲक्शन. कळालं. तर अशा 2 प्रकारच्या साईट ऑफ ॲक्शन आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. देन आता याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर समजून घ्या की 2 प्रकारचे हर्बिसाइड्स असतात. ठीक आहे. काय असतात? 2 प्रकारचे आपण हर्बिसाइडचं क्लासिफिकेशन करू शकतो की एक आहे पोलार हर्बिसाइड्स. कसं आहेत? पोलार हर्बिसाइड्स आहेत आता आणि दुसरे आहेत नॉन पोलार हर्बिसाइड्स. ठीक आहे. आता पोलार हर्बिसाइड जे असतात हे नेहमी कसे असतात हे नोट करून घ्या. हे असतात हायड्रोफिलिक इन नेचर. काय असतात? हायड्रोफिलिक इन नेचर. वॉटर लव्हिंग त्या ठिकाणी पोलार हर्बिसाइड असतात आणि हे लिपोफोबिक नेचरचे असतात. कसे असतात? लिपोफोबिक. फोबिक म्हणजे काय? घाबरणे. ओके. व्हॉट इज मीन बाय फोबिक? फोबिया म्हणजे काय? घाबरणे. ओके. काय म्हणतो याला आपण? याची भीती वाटते म्हणजे फिअर. आणि फिलिक. फिलिक म्हणजे काय? लव्हिंग. ओके. तर या शब्दांचे अर्थ माहीत पाहिजे तुम्हाला. फिलिक म्हणजे लव्हिंग आणि फोबिया म्हणजे फिअर असणे, भीती वाटणे. तर पोलार हर्बिसाइड काय असतात? हे वॉटर लव्हिंग आहेत. ठीक आहे. हायड्रोफिलिक आहेत. ठीक आहे. आणि हे कसे असतात? एखादी गोष्ट जर हायड्रोफिलिक असेल तर ती काय असते? त्याचं ऑपोजिट असतं. तर ते फॅटसाठी लिपोफोबिक असतं. ठीक आहे. आणि हे कसं आहेत? हे सॉल्युबल असतात इन पोलार सॉल्व्हेंट्स. ठीक आहे. आता हे काय होतात? त्या ठिकाणी हायड्रोफिलिक आहे. आता बघा जे की वॉटर असतं, वॉटर जे असतं H2O जे आपलं आहे. ठीक आहे. तर वॉटरचं जर आपण मॉलिक्यूल जर बघितलं तर ते साधारणपणे आपल्याला असं दिसतं की O आणि त्या ठिकाणी याचं HH आपल्याला इकडच्या साईडला H+H+ दिसून येतं. ठीक आहे. आता याचं जर का ओव्हरऑल आपण चार्ज जर बघितला तर या ऑक्सिजनमुळे खालचा जो पार्ट आहे हा काय होतो? हा निगेटिव्हली चार्ज होतो आणि हा वरचा जो पार्ट आहे हा पॉझिटिव्हली चार्ज होतो. तर एकाच मॉलिक्यूलमध्ये आता हे कुठले आयनाइज्ड मॉलिक्यूल नाही आहे बरं का. आयन जे असतात. ठीक आहे. कॅटायनिक आयन त्यानंतर अनायनिक आयन्स. हे आयन्सचा जो प्रकार आहे हा वेगळा आहे, हा टोटली वेगळा आहे. पण वॉटर मॉलिक्यूल म्हणजे एकाच मॉलिक्यूलमध्ये कुठल्याही प्रकारे चार्ज त्या ठिकाणी असं सेपरेट झालेला नसतो. तर एकाच मॉलिक्यूलमध्ये फक्त त्याचे जे एंड असतात. ठीक आहे. याचा एक एंड पॉईंट जो आहे हा निगेटिव्ह आहे आणि दुसरा एंड पॉईंट जो तो पॉझिटिव्ह आहे. तर हे असं वॉटरचं आपल्याला स्ट्रक्चर दिसून येतं. काय येतं? वॉटरचं स्ट्रक्चर आपल्याला असं दिसून येतं आणि या स्ट्रक्चरला म्हणतात पोलार स्ट्रक्चर. कसं आहे? हे स्ट्रक्चर आहे पोलार स्ट्रक्चर. तर अशाच पोलार स्ट्रक्चर सारखे जे की हर्बिसाइड असतात की असं त्या ठिकाणी एकाच मॉलिक्यूलमध्ये एक एंड पॉझिटिव्ह आहे आणि एक एंड निगेटिव्ह आहे असं जर का असेल तर नॅचरली काय होतं? सारख्या गोष्टी जे आहेत तर नॅचरली तुमचा जर का एक मित्र असेल, बरोबर आहे, तुमचा जो मित्र आहे, तुम्ही आणि तुमचा मित्र, तुमच्या दोघांचे विचार सारखे असतात तेव्हाच तुमची काय होती? कट्टीबट्टी होती. बरोबर आहे. त्या ठिकाणी आपली मैत्री त्यावेळेसच त्या ठिकाणी फ्रेंडशिप टिकून राहते. त्याचप्रकारे पोलार हर्बिसाइड पण काय होतात? हे पण असेच त्या ठिकाणी मित्राला शोधतात. ठीक आहे. त्याच्यामुळे पोलार हर्बिसाइड जे असतात ते पण असे पोलार त्या ठिकाणी नेचर याचा दिसून येतो. एक साईड निगेटिव्ह, एक साईड पॉझिटिव्ह. राईट. एकाच मॉलिक्यूलमध्ये कुठल्याही प्रकारे आयनाइज होत नाही आणि अशा वेळेस काय होतं? त्याला आपण हायड्रोफिलिक म्हणतो. म्हणजे हे पाण्यामध्ये जे आहेत हे वॉटर लव्हिंग असतात, हे वॉटरमध्ये विरघळतात. ठीक आहे. पण हे कसे असतात? लिपोफोबिक आहे. ठीक आहे. आता पाणी आणि फॅट जे आहेत हे टोटली ऑपोजिट असतात. ठीक आहे. कारण की लिपोफोबिकवाले जे असतात ना त्याचं टोटली उलटं असतं. ते कसं असतात? नॉन पोलार हर्बिसाइड जे असतात. ओके. तर जे की लिपिड्स असतात, लिपिडमध्ये कुठलाही पोलार चार्ज तसा नसतो, त्यामुळे हे लिपोफिलिक इन नेचर असतात. ठीक आहे. नॉन पोलार हर्बिसाइड कसे आहेत? दे आर लिपोफिलिक इन नेचर पण हायड्रोफोबिक. यांना जर का तुम्ही पाण्यामध्ये जर का हे नॉन पोलार हर्बिसाइड टाकले तर हे पाण्यामध्ये त्या ठिकाणी असं जे की सॉल्युबल आहे ते होत नाहीत. ठीक आहे. हे काय होतात? असे त्याच्यामध्ये तुम्हाला गुच्छे झालेले याचे दिसून येतील किंवा एका जागेवर कोॲग्युलेट झालेले हे नॉन पोलार हर्बिसाइड पाण्यामध्ये दिसून येतात. सो दे आर सॉल्युबल इन नॉन पोलार सॉल्व्हेंट. ठीक आहे. हे सॉल्युबल कशामध्ये होतात? मग नॉन पोलार सॉल्व्हेंटमध्ये सॉल्युबल होतं. म्हणजे की ऑइली एखादं सॉल्व्हेंट असेल, तेलकट याच्यामध्ये त्या ठिकाणी ते सॉल्व्हेंट इझिली सॉल्युबल होतं. सो लाईक द हेक्झेन, अल्कोहोलमध्ये ते आहे ते सॉल्युबल होतात. कळालं? सो आता हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की क्युटिकलमध्ये किती आहेत? 3 प्रकारचे लेअर आपल्याला दिसून येतात. पहिले काय? एपिक्युटिक्युलर वॅक्स आहे. हा कसा असतो? हा लिपोफिलिक इन नेचर असतो. कसा असतो? हा लिपोफिलिक इन नेचर असतो. देन 2 नंबरचा काय आहे? क्युटिक्युलर वॅक्स. हा कसा असतो? हा लिपोफिलिकच असतो पण वरच्या लेअरपेक्षा काय असतं? त्याची लिपोफिलिकनेस कमी झालेली असते. ओके. म्हणजे वरच्या लेअरपेक्षा कमी लिपोफिलिक आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या खालचा अजून कमी लिपोफिलिक आहे. म्हणजेच काय? तर हा हायड्रोफिलिक होतो आणि लिपोफोबिक होतो. लिपोफोबिक त्या ठिकाणी आपल्याला
हा लेअर होताना दिसतो, क्युटीन लेअर होताना दिसतो. हे एवढं लिहून घ्या, ठीक आहे. म्हणजे कसं हे तुम्हाला लक्षात राहील. हे खालचे ABC जे आहे पहिलं 1 2 3 जे आहे क्युटिकल लेअर्सचे डिटेल ती पण लिहा, आणि हे वरची पोलर आणि नॉन पोलर हर्बिसाइडची पण लिहा. म्हणजे तुम्हाला माहीत पाहिजे की कशामध्ये काय सॉल्युबल होतं, ठीक आहे. सो फॉर सक्सेसफुल पेनिट्रेशन ऑफ हर्बिसाइड काय होतं, एक चांगलं जर हर्बिसाइड जर पेनिट्रेट करायचं असेल आता लीफमध्ये, आता बघा हे क्युटिकलचे लेअर तर असे असतात, पहिले लिपोफिलिक आहे आणि नंतर पुढे जाऊन हायड्रोफिलिक होतात. तर नॅचरली बघा लास्ट लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की जर हे असं पेनिट्रेशन ऑफ हर्बिसाइड जर करून द्यायचं असेल, मग ते पोलार असू द्या किंवा अपोलार प्रॉपर्टीज दोन्ही त्या ठिकाणी असणं गरजेचे आहेत. ओके, एका पर्टिक्युलर जे आहे एका पर्टिक्युलर प्रोडक्टमध्ये, ओके, ते फक्त पूर्णपणे पोलार हर्बिसाइड चालणार नाही आणि पूर्णपणे नॉन पोलार हर्बिसाइड पण चालणार नाही. का? कारण की बघा पोलार हर्बिसाइड जर आपण घेतलं ना, ते कसं असतं, हायड्रोफिलिक असतं, बरोबर आहे. त्या तिसऱ्या लेअरमधून तर ते जाईल, पण त्या तिसऱ्या लेअरमधून पर्यंत पोहोचण्यासाठी पहिले काय त्याला लिपोफिलिक व्हावं लागेल, बरोबर आहे. तर ह्या पहिल्या 2 लेअरमधूनच त्याला पास होऊ देणार नाही, राईट. त्याच्यामुळे मग तिसऱ्यापर्यंत जाण्याचा प्रश्नच येत नाही. तेच जर का नॉन पोलर आपण जर ठेवलं, फक्त नॉन पोलर जर ठेवलं, तर नॉन पोलर कसं असतं, ते लिपोफिलिक आहे, बरोबर आहे. ते काय करेल, लिपोफिलिक येतं पहिला लेअर त्या ठिकाणी पेनिट्रेट करू शकेल, दुसरा लेअर पण कसा तरी पेनिट्रेट करेल, पण तिसरा लेअर जो आहे हा काय लिपोफोबिक आहे, हा त्याला पेनिट्रेट करू देणार नाही. ओके, त्याच्यामुळे एक प्रोडक्ट जे असेल ते कसं पाहिजे, ते काहीसं पोलार पण पाहिजे आणि काहीसं नॉन पोलार पण पाहिजे. दोघांच्या प्रॉपर्टीज जे आहेत, पोलार आणि अपोलार प्रॉपर्टीज दोन्ही त्याच्यामध्ये इक्वली असणं गरजेचं आहे. त्यामुळे इस्पेशली फॉर द फोलिएज अप्लाइड हर्बिसाइड, हे आपण कशाबद्दल बोलतोय, फोलिएज अप्लाइड हर्बिसाइडबद्दल आपण हे बोलतोय, राईट. तर त्यासाठी हे दोन्ही प्रॉपर्टीज असणं इक्वली महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हेन्स हर्बिसाइडचं जे की फॉर्म्युलेशन आपण तयार करतो त्याच्यामध्ये एक सुटेबल HLB व्हॅल्यू असणं गरजेची आहे. HLB म्हणजे काय, हायड्रोफिलिक लिपोफिलिक बॅलन्स व्हॅल्यू. ओके, हे मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की HLB व्हॅल्यू जी आहे ही असणं गरजेची आहे. याच्यामधले जी बॅलन्स व्हॅल्यू आहे त्या पर्टिक्युलर हर्बिसाइडची, ती डिसाईड करते की त्याची इफेक्टिव्हनेस किती जास्त असेल, त्याचं पेनिट्रेशन किती चांगल्या पद्धतीने होईल, ठीक आहे. आता आपण पुढे बघूया की जे की मोड ऑफ ॲक्शन ऑफ हर्बिसाइड आहे, तर त्याच्यामधले आता पहिला आपण प्रकार बघतोय, दॅट इज द सेल डिव्हिजन इनहिबिशन. काय आहे, आता मारण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, बरोबर आहे. एक पिक्चर आपण ज्या वेळेला बघतो तर आपला हिरो काय करतो, सगळे जेवढे त्याच्या विरोधात जेवढे की समजा 100 पुढे दुश्मन उभे असतील, ठीक आहे, 100 दुश्मन उभे असतील, सगळ्यांना गोळीच मारतो का, नाही. सगळ्यांना चाकूच खुपसतो का, नाही, बरोबर आहे. तो काय करतो, तसं असलं तर लोक झोपून जातील ना मूवी बघता बघता, राईट. त्याच्यामुळे आपला हिरो काय करतो, आपला हा हिरो काय करतो, एक पहिला आला की त्याला बुक्कीत मारतो, दुसरा आला की त्याला उचलून फेकतो, तिसरा आला की त्याला ट्रान्सफॉर्मरवरती फेकून त्याला इलेक्ट्रिक शॉकने मारतो, चौथा आला की त्याला चाकू खुपसतो, पाचवा आला की त्याला स्क्रूड्रायव्हरने मारतो, 6वा आला की त्याला काय करतो, गोळी मारतो, बरोबर आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या जे की मेकॅनिझम आहेत त्याने तो काय करतो, दुश्मनला पूर्णपणे खतम करतो. आणि अशा प्रकारे आपला एंटरटेनमेंट पण मस्तपैकी एका मूवीमध्ये चालू असतो, राईट. तशाच पद्धतीने जे आहे आपले जे एक विडीसाइड आहे, ओके, पर्टिक्युलर जे आपले एखादं विडीसाइड असेल, तर एक विडीसाइड जे प्रत्येक व्हिलनला जे आहे, म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे वीडला आहे, तर ते सेम मेकॅनिझमने मारतं का, तर नाही, वेगवेगळ्या मेकॅनिझम आहे. आता बघा पहिली मेकॅनिझम आता आपण बघायला सुरू करतोय, सेल डिव्हिजन. म्हणजे जे की प्लांटमध्ये सेलची जे की डिव्हिजन होत असते, राईट, नवीन नवीन सेल्स तयार होत असतात, तर त्या नवीन नवीन सेल्स होणाऱ्याच पद्धतीला जे आहे, त्याच प्रोसेसला जे आहे ना, ते स्टॉप करण्याचं काम करतं. काय करतं, स्टॉप करण्याचं काम करतं. कसं करतं बाबा, तर बघा पहिलं आहे आपल्याकडं मायक्रोट्युब्युल असेंब्ली इनिबिटर्स. काय आहे, मायक्रोट्युब्युल असेंब्ली इनिबिटर्स. आता हर्बिसाइड काय करतं, या मायक्रोट्युब्युल जे काही त्या ठिकाणी फॉर्म होत असतं, सेल डिव्हिजनचं त्या ठिकाणी आपण 12वीमध्ये चॅप्टर शिकलेलो आहे, राईट. 11वी-12वीमध्ये आपल्याला हा चॅप्टर झालेला आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मायक्रोट्युब्युल त्या ठिकाणी जेव्हा तयार होण्याची जी की प्रोसेस असते, त्याच्यामध्ये काय होतं, हर्बिसाइड अफेक्ट द मायटोसिस ॲज दर प्रायमरी मोड ऑफ ॲक्शन बाय इंटरॅक्टिंग डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली विथ द मायक्रोट्युब्युल्स. बरोबर आहे. मायक्रोट्युब्युल म्हणजे काय असतात, त्याचे की स्पिंडल फायबर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्या स्पिंडल फायबर्समध्येच काय करतं, एक प्रकारे त्याची फॉर्मेशनलाच त्या ठिकाणी अफेक्ट करायचं काम हे करतं. मायक्रोट्युब्युल्स आर द कॉन्ट्रॅक्टाईल एलिमेंट्स इन द न्यूक्लियस. काय असतं, हे न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतं ऑफकोर्स, दॅट कंट्रोल्स द मुवमेंट ऑफ क्रोमोझोम्स ड्युरिंग द मायटोसिस ऑर मिओसिस. बरोबर आहे. मायटोसिस मिओसिसमध्ये काय करतं की DNAचं जेव्हा आपण सेग्रिगेशन करतो, राईट, क्रोमोझोम्सचं DNAचं जेव्हा सेग्रिगेशन होतं इंटू 2 सेल्स, तर त्यावेळेस हे जे की महत्त्वाचा रोल प्ले करणाऱ्या मायक्रोट्युब्युल्स असतात, जे की त्या ठिकाणी सेग्रिगेशन करताना त्या ठिकाणी आपल्या साईडला जे आहे अर्धा जे की DNA मटेरियल आहे ते खेचून घेतात, राईट, अर्धे क्रोमोझोम खेचून घेतात.
मल्टिप्लाय झाल्यानंतर. तर ती खेचण्याची जी प्रोसेस आहे ना तिलाच त्या ठिकाणी काय करतात, त्या स्पिंडल फायबरमध्ये डॅमेज कॉज करून देतात हर्बिसाइड्स, राईट. तर ही अशी एकंदरीत आहे मायक्रोट्युब्युल असेंब्ली इनिबिटर्स. बघा इथं तेच दिलं आहे, मायक्रोट्युब्युल्स हॅव 2 एंड्स. पहिला एंड कसा असतो, पॉझिटिव्ह एंड असतो, ॲट विच द ट्युब्युलिन हेटेरोडायमर जे असतात इट इज अटॅच्ड, आणि दुसरा जो एंड असतो तो निगेटिव्ह असतो, बरोबर आहे. एक एंड पॉझिटिव्ह, एक एंड निगेटिव्ह, विच ट्युब्युलिन सब युनिट्स आर वेस्टेड, बरोबर आहे. एक साईडला ट्युब्युलिन त्या ठिकाणी तयार होत चालते, प्रोड्यूस होत चालते, दुसऱ्या साईडने ती बर्न होत चालते, राईट. अशा या प्रोसेसला ट्रेडमिलिंग अशी प्रोसेस म्हणतात. तर हर्बिसाइड काय करतात, डायनायट्रो ॲनिलिन सारखे ते बाइंड करतात ॲट ट्युब्युलिन, कुठे प्लस एंडला त्या ठिकाणी बाइंड करतात. म्हणजे ज्या एंडला जे आहे प्रोडक्शन जे आहे, ओके, ज्या एंडला प्रोडक्शन जे आहे त्या मायक्रोट्युब्युलचं चालू असतं त्यालाच काय करतं, त्याला त्या ठिकाणी धरून ठेवतं, आणि त्याचं जे की मायक्रोट्युब्युलची ग्रोथ मग काय होते, नॅचरली सीज होणार, लिडिंग टू द कम्प्लीट लॉस ऑफ मायक्रोट्युब्युल्स. कारण की ज्या साईडने प्रोडक्शन होतं आहे, बरोबर आहे, ती साईड काय झाली, प्लस साईड झाली, आणि दुसरी साईड झाली ज्या साईडला बर्निंग होती ती झाली निगेटिव्ह साईड. तर प्लस साईड जिथे प्रोडक्शन होती ना तीच त्या ठिकाणी दाबून धरली, मग नवीन प्रोडक्शन होणार नाही. तर नॅचरली जी निगेटिव्ह साईड आहे ती काय करणार, उरलेली जे काही गोष्ट आहे ती आपोआप बर्न करणार, आणि पूर्णपणे जे आहे मग अशा पद्धतीने जे की मायक्रोट्युब्युलचं डॅमेज त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतं, आणि त्यामुळे इट लीड्स टू द अबनॉर्मल इनकम्प्लीट सेल डिव्हिजन, बरोबर आहे. इनकम्प्लीट त्या ठिकाणी सेल डिव्हिजन होते प्लांटमध्ये. इट रिझल्ट्स इन द लॅक ऑफ प्रॉपर DNA डिस्ट्रीब्युशन, क्लब शेप्ड रूट्स होतात. आता काय होतं बघा, अबनॉर्मल सेल डिव्हिजन झाली आहे, ठीक आहे, अर्धवट झाली आहे पण त्या ठिकाणी झालेली आहे. आता ती तशी अर्धवट जे डिव्हिजन होते प्लांटमध्ये त्याच्यामुळे काय होतं, लॅक ऑफ प्रॉपर DNA डिस्ट्रीब्युशन, ठीक आहे. DNA काय होतो, अर्धवट कसा तरी डिस्ट्रीब्यूट होतो. रूट्स जे आहेत त्याला कशा तरी सेल जे अबनॉर्मल सेल्स त्या ठिकाणी डेव्हलप होतात, त्याच्यामुळे रूट्स कसे होतात, क्लब शेपचे रूट त्या ठिकाणी तयार होतात. स्वोलन बेसेस अँड अरेस्ट ऑफ ग्रोथ अँड द इलॉंगेशन ऑफ रूट्स आणि शूट जे ते टोटली जे होतं ते अफेक्ट होऊन जातं. तर अशी एकंदरीत ही मायक्रोट्युब्युल असेंब्ली इनिबिटरची प्रोसेस आहे. आणि हे कोणकोणत्या त्या ठिकाणी हर्बिसाइडमध्ये होते हे नोट करून घ्या. असं लिहा, सेल डिव्हिजन इनिबिशन, पहिला पॉईंट मायक्रोट्युब्युल असेंब्ली इनिबिटर, आणि कोणकोणत्या याच्यामध्ये होतं फक्त एवढे हे एक्झाम्पल्स लिहून घ्या. पहिलं आहे डायनायट्रोॲनिलिन्स, मग त्याच्यामध्ये होतं फ्लुक्लोरॅलिन, ट्रायफ्लोरॅलिन, पेंडिमेथॅलिन, नायट्रिलिन, हे झाले त्याच्यामधले वेगवेगळे विडीसाइड्स. त्यानंतर पायरिडॅझिन आणि बेन्झोइक ॲसिड, त्याच्यामध्ये DCPA, असे एवढे जे आहेत एकंदरीत या विडीसाइडमध्ये ही प्रोसेस आपल्याला दिसून येते. ओके, दुसरी प्रोसेस आहे. पहिल्यांदा काय होतं, आपला हिरो जो आहे तर आपला हिरो काय एकाच पद्धतीने मारतो का, नाही. आपल्याकडे पण भरपूर सारे मेकॅनिझम आहे, कधी गोळीने मारू, कधी त्या ठिकाणी उचलून फेकणार आपण, बरोबर आहे. खूप साऱ्या आपल्याकडे त्या ठिकाणी पद्धती आहेत वीडला कशा पद्धतीने किल करायचं. सेकंड प्रोसेस बघा, सेल डिव्हिजन इनिबिशनमध्ये दुसरी प्रोसेस आहे मायटोसिस इनिबिटर्स. काय आहे, मायटोसिस इनिबिटर्स. आता मायटोटिक जे पॉइझन जे आहेत, इट इज अ क्लास ऑफ हर्बिसाइड विच ब्लॉक द मायटोसिस इन द प्रायमरी मेरिस्टेम. मायटोसिस काय होतं मला सांगा बरं. मायटोसिस म्हणजे काय होतं, काहीतरी आपलं असं होतं एकंदरीत बघा, 2N, बरोबर आहे. 2Nचं काय होतं, नंतर इक्वली काय होतं, पुन्हा एकदा 2N मध्ये त्या ठिकाणी काय होतं, मायटोसिसमध्ये इक्वल काय होतं, पुढे असं मल्टिप्लिकेशन होत चालतं, राईट. 2N पुन्हा याचं 2N. तर अशा पद्धतीने जे काही त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन होतं याला आपण मायटोसिस म्हणतो. जसं की व्हेजिटेटिव्ह जे काही ऑर्गन्स आहेत ते अशा पद्धतीने ग्रोथ होतात, बरोबर आहे. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ अशाच सेल डिव्हिजनने कॅरी आउट होते. तर ह्या मायटोसिस या प्रोसेसमध्येच काय करतं, एक प्रकारे अडथळा आणण्याचं काम त्या ठिकाणी काही वेडीसाइड आपल्याला करताना दिसतात. देअर ॲक्शन रिलेट्स टू द मायटोटिक ॲबरेशन्स. काय करतं, मायटोटिक ॲबरेशन्स क्रिएट करतं. अँड द प्रीकॉशियस म्हणजे रिटार्डेड व्हॅक्युलेशन, व्हॅक्युल जे असतात ते कसे होतात, अर्धवट फॉर्म होतात, राईट. एनलार्जमेंट ऑफ द मेरिस्टेमॅटिक सेल्स नियर द ॲपेक्स त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसतात. आणि याचे एक्झाम्पल्स आहेत, हे काहीसे नोट करून घ्या. ॲसुलम, बार्बन, प्रोफॅम, क्लोरोप्रोफॅम, EPTC झालं. तर हे सगळे काय, मॅलिक हायड्रायझाइड झालं, हे आहेत मायटोसिस इनिबिटरचे त्या ठिकाणी हर्बिसाइड्स. तर याचे जे आहेत हे असे जे नावं आहेत हे एक्झामला विचारल्या जाऊ शकतात, ठीक आहे. डिपेंडिंग अपॉन द टफनेस ऑफ द एक्झाम हे विचारले जातात की मॅलिक हायड्रायझाइड इज अ टाईप ऑफ डॅश इनिबिटर विडीसाइड. ओके, तर ते काय आहे, मायटोसिस इनिबिटर आहे किंवा सेल डिव्हिजन इनिबिटर आहे. तर हे आपल्याला स्पेसिफिकली माहीत पाहिजे. देन तिसरा प्रकार आपल्याकडे आहे सेल डिव्हिजन इनिबिटर. काय आहे, सेल डिव्हिजन इनिबिटर. पहिलं आपण बघितलं मायक्रोट्युब्युल असेंब्लीला अफेक्ट करणारं, दुसरं मायटोसिस इनिबिटर बघितलं, तिसरं आहे डायरेक्ट सेल डिव्हिजनला अफेक्ट करणारं. याचे एक्झाम्पल्स आहेत बघा, ॲसिटोक्लोर, ॲलाक्लोर, ब्युटॅक्लोर, नॅप्रोपॅमाइड, टेब्युटम आणि फ्लुथियामाइड. असे याचे एकंदरीत हे आपल्याला वेगवेगळे विडीसाइड बघायला मिळतात. 2,4-D
आणि EPTC जे आहेत ते काय करतं, इनिबिट करतात सेल डिव्हिजन इन द रूट्स अँड शूट्स ऑफ द सीडलिंग्स. ओके, सो मेटॅलोक्लोर जे असतात ते काय करतं, इनिबिट करतं जर्मिनेशन अँड अर्ली सीडलिंग ग्रोथ ऑफ द कार्पेट वीड, म्हणजे ट्रायन्थेमा पोर्टोकॅलास्ट्रम जे वीड आहे त्याच्यामध्ये एकंदरीत काय जर्मिनेशन आणि अर्ली सीडलिंग ग्रोथ काय करतं, अफेक्ट करतं. देन दुसरा प्रकार आपल्याकडे आहे दॅट इज सेल इलॉंगेशन इनिबिशन. काय आहे, सेल इलॉंगेशन इनिबिशन. म्हणजे सगळ्यात पहिले बघा प्लांटमध्ये काय होतं की एक जर काही सेल असेल तर या सेलचं काय होतं, सगळ्यात पहिले डिव्हिजन होतं. पहिली प्रोसेस काय होते, सेल डिव्हिजन होते. सेल डिव्हिजन झाल्यानंतर मग पुढे काय होतं, सेल इलॉंगेशनची प्रोसेस होत असते. बरोबर आहे, सेल इलॉंगेशनचे म्हणजे आता सेल डिव्हिजनचं म्हणलं आपण, एकाचे 2 सेल झाले, 2चे 4 झाले, 4चे 6 झाले, 6चे 8 झाले. ठीक आहे, असे खूप काय सारे काय झालं सेल डिव्हिजन त्या ठिकाणी झाले. आता हे सेल डिव्हिजन झाले, ह्या सेल्स काय झाल्या छोट्या छोट्या राहिल्या. बरोबर आहे, तर इनिशियली सेल काय करते, पहिले बनते आणि त्याच्यानंतर ह्या सेल्स काय करते, प्रत्येक जी आहे ती काय होते, मोठी व्हायला सुरुवात करते, इलॉंगेट व्हायला सुरुवात करते, टर्जिड व्हायला सुरुवात करते. राईट, मग अशा मल्टिपल सेल्स काय होतात, इलॉंगेट व्हायला सुरुवात करतात. आणि जसे जसे सेल इलॉंगेट होईल मग तसे तशी नॅचरली प्लांटची हाईट जी ती काय होते, वाढत चालते. प्रत्येक सेल आपापली साईज रिगेन करायला सुरुवात करते त्यावेळेला. तर अशी एकंदरीत ही सेल डिव्हिजन आणि नंतर सेल इलॉंगेशन ही अशी आपली प्रोसेस असते. तर या सेल इलॉंगेशन होण्यामध्येच काय करतं, अफेक्ट करणारे काही त्या ठिकाणी आपल्याकडे हर्बिसाइड्स आहेत, जसं की क्लोरोसल्फ्युरोन, नंतर बेन्झोइल प्रोपिथाइल आहे, फ्लॅमप्रोप आयसोप्रोपिल आहे. राईट, दीज आर रेकमेंडेड ग्रासवीड कंट्रोल, जसं की वाईल्ड ओट्स असेल, कॅनरी ग्रास असेल. राईट, तर यांना कंट्रोल करायचं काम एकंदरीत हे वीट क्रॉपमध्ये करून देतात आपल्याला. It causes the stunted growth of grass weeds, indicating that the cell elongation might have been prevented, but it is not adequately established yet. आता ही जी काही सेल इलॉंगेशन प्रोसेस आहे ही एकंदरीत होती, पण याच्यावरती अजून काय आहे, एव्हिडन्स जे आहे ते पूर्णपणे अजून प्रूफ झालेलं नाही आहे. तर इट इज अंडर रिसर्च नाव, पण ती एक्झिस्ट करते. ठीक आहे, सो तिसरा टाईप काय आपला, फोटोसिंथेसिस इनिबिशन. राईट, फोटोसिंथेसिस जी की एक महत्त्वाची प्रोसेस आहे प्लांटमध्ये. राईट, त्याच्यामुळे काय होतं, फोटोसिंथेसिसमध्ये काय होतं, तर एक प्रकारे एनर्जी प्रोडक्शन त्या ठिकाणी होत असते किंवा एनर्जी हार्वेस्टिंग याच्यामध्ये होत असते. आपण असं म्हणू शकतो की सोलर एनर्जी जी असते इट इज कन्वर्टेड. बरोबर आहे, इट इज कन्वर्टेड इंटू केमिकल फॉर्म ऑफ एनर्जी. बरोबर आहे, इट इज कन्वर्टेड इंटू केमिकल फॉर्म ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ काय, ATP. बरोबर आहे, ATPच्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी एनर्जी जी आहे ती त्या ठिकाणी सोलार एनर्जी कन्वर्ट होते. बरोबर आहे, इन द प्रेझन्स ऑफ क्लोरोफिल. बरोबर, सो अशी ही जी काही फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे तिलाच त्या ठिकाणी काय करतो, आपलं जे विडीसाइड आहे ते अफेक्ट करायचं काम करतं. कसं करतं, दिस शट डाऊन द फोटोसिंथेसिस इन ससेप्टेबल प्लांट्स बाय बाइंडिंग टू स्पेसिफिक साइट्स विदिन द प्लांट्स फोटोसिंथेटिक प्रोसेस. जी की प्लांटची आपल्याला माहिती आहे की फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस होत असते. राईट, त्याची जी की इलेक्ट्रॉनची जी काही सायकल असते. राईट, इलेक्ट्रॉन डायव्हर्टर्स वगैरे, तर ती पूर्णपणे जी सायकल आहे ती अफेक्ट करण्याचं काम एकंदरीत हे करताना आपल्याला दिसतं. प्लांट एक्सपिरियन्सेस अ मोर रॅपिड डेथ दॅट इज बिलीव्ड टू बी ड्यू टू द प्रोडक्शन ऑफ सेकंडरी टॉक्सिक सबस्टन्सेस. काही सेकंडरी टॉक्सिक सबस्टन्सेस पण त्या ठिकाणी तयार होतात आणि त्याच्यामुळे प्लांटचं काय होतं, डेथ होते. फोटोसिंथेटिक प्रोसेस त्या ठिकाणी इनिबिट होते. बघा पहिलं इथे यांनी दिलेली मेकॅनिझम फोटोसिंथेसिस 2 PS2 जे आपली इनिबिशन आहे ते करण्याचं काम करतं. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन जे आहे तिला इनिबिट करण्याचं काम हे करतं. पहिली साईट इथे दिलेली आहे दॅट इज प्लास्टिक क्विनोन A किंवा याला क्विनोन पण म्हणतात. तर याचं काय करतात, प्लास्टिक क्विनोन किंवा PQB याच्यामध्ये आपल्याला होतानाही दिसते. 50% जे आपले जे की कमर्शियल फॉर्म्युलेशन सध्याचे आहेत, ट्रायझिनोन्स वगैरे, तर हे जे असतात हे इंटरप्ट करतात इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट इन PS2 ॲट द अबोव पॉईंट. आता इथे काय होतं, इट बाइंड्स द प्रोटीन D1 जे प्रोटीन आहे ते बाइंड करतं अँड प्रिव्हेंट्स फर्दर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स टू द अदर कॅरियर्स. तर पुढच्या कॅरियरला जे की इलेक्ट्रॉन फ्लो होत असतो. राईट, आपल्याला माहिती की एक एक्साइटेड इलेक्ट्रॉन असतो. राईट, सोलार एनर्जीमुळे जो इलेक्ट्रॉन एक्साइट होतो मग तो एक्साइट झालेला इलेक्ट्रॉन आपल्याला पुढे जो काही आहे सायकलमध्ये फिरताना दिसतो. तर त्या फिरणाऱ्या एक्साइटेड इलेक्ट्रॉनलाच त्या ठिकाणी ते काय करतं, बाइंड करून घेतं आणि त्याचं जे काही आहे पुढे ती फ्लो त्या इलेक्ट्रॉनची होऊ देत नाही. त्याच्यामुळे ती अशी क्लोरोफिलची जी काही सायकल असते तर ती पूर्णपणे अफेक्ट करते. फर्दर क्लोरोफिल मॉलिक्यूल काय होतं, विल बी अनस्टेबल टू डिसिपेट इट्स एक्साइटेशन एनर्जी अँड इट फॉर्म्स अ हाय एनर्जी क्लोरोफिल मॉलिक्यूल. त्याला म्हणतात ट्रिपलेट क्लोरोफिल. आता नॅचरली आपल्याला माहिती आहे की क्लोरोफिलला जर का त्याच्या स्वतःचं जर का त्या ठिकाणी
वापस त्याचा इलेक्ट्रॉन जर लवकर मिळाला नाही तर तो काय होतो, अजून एक्साइट होऊन ट्रिपलेट क्लोरोफिल तयार करतो आणि तो त्या ठिकाणी ऑक्सिडाइज व्हायला सुरुवात करतो. इट रिॲक्ट्स विथ द ऑक्सिजन रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ सिंगलेट ऑक्सिजन. आणि हा ट्रिपलेट क्लोरोफिल मॉलिक्यूल अलॉंग विथ द सिंगलेट ऑक्सिजन विल स्टार्ट लिपिड परऑक्सिडेशन ऑफ द लिनोलेनिक अँड लिनोलिक ॲसिड्स. बरोबर आहे. त्याचं काय होतं, मग ऑक्सिडेशन व्हायला सुरुवात होऊन जातं आणि ऑक्सिडेशन सुरुवात झालं म्हणजे काय होतं, त्याची बर्निंग व्हायला त्या क्लोरोफिल सेंटर मॉलिक्यूलची त्या ठिकाणी सुरुवात होऊन जाते आणि त्याच्यामुळे डॅमेज त्या ठिकाणी कॉज होतो. द प्रीडॉमिनंट पोली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जे असतात इन थायलेकॉइड मेम्ब्रेन्स ते त्या ठिकाणी डॅमेज होतात. इट लीड्स टू द लॉस ऑफ इंटिग्रिटी ऑफ द सेल मेम्ब्रेन अँड सेल कंटेंट उजेस आउट. आणि काय होतं, मग सेल कंटेंट बाहेर डॅमेज व्हायला सुरुवात होतं. दस लिथल इफेक्ट ऑफ द हर्बिसाइड अकर्स. लिथल इफेक्ट म्हणजे काय, एकंदरीत जे की हर्बिसाइड जे आहे त्याचं खुंखार जे व्यक्तिमत्व आहे ते दाखवायला सुरुवात करतं आणि प्लांटला किल करतं. ऑन ॲब्झॉर्प्शन ऑफ द लाईट एनर्जी क्लोरोफिल काय करतं, बिकम्स एक्साइटेड अँड ड्राईव्स द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द वॉटर. बरोबर आहे. दिस एक्सायटेशन स्टेट ऑफ क्लोरोफिल इज कॉल्ड ॲज सिंगलेट क्लोरोफिल. ओके, त्याला म्हणतात सिंगलेट क्लोरोफिल. आता ड्यू टू हर्बिसाइडमध्ये मुळे काय होतं, इलेक्ट्रॉनचा जो काही फ्लो असेल इज प्रिव्हेंटेड अँड द टोटल एनर्जी ऑफ द क्लोरोफिल 1 गेट्स वेस्टेड ॲज फ्लोरोसन्स or gets converted to the long lived triplet chlorophyll by the process called intersystem crossing. आणि जो की ट्रिपलेट क्लोरोफिल असेल त्याचं काय होतं, टॉक्सिक सिंगलेट ऑक्सिजन तयार होतं ऑन रिॲक्शन विथ ऑक्सिजन अँड इट डॅमेजेस द मेम्ब्रेन लिपिड्स. आता बघा, सिंगलेट ऑक्सिजन म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे एक O असतो, एक O2 असतो आणि एक O3 असतो. O3 म्हणजे काय, ओझोन असतो. O2 म्हणजे काय, आपलं जे की आपण ज्याने श्वास घेतो तो ऑक्सिजन झाला. आणि फक्त जर O असेल तर याला म्हणतात सिंगलेट ऑक्सिजन मॉलिक्यूल. ओके, ऑक्सिजन मॉलिक्यूल. आणि हे जे मॉलिक्यूल असतं हे खूप जास्त घातक असतं, राईट, कारण की ते त्या ठिकाणी सेलला डॅमेज करण्याचं काम करतं. तेच बघा इथं दिलं आहे की हा टॉक्सिक सिंगलेट ऑक्सिजन जो आहे हा काय करतो, त्या ठिकाणी इट रिॲक्शन याची ऑक्सिजनसोबत होते आणि इट डॅमेजेस द मेम्ब्रेन लिपिड्स, प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड ऑफ द सेल अँड कॉज सेल्युलर डिसऑर्गनायझेशन आणि प्लांटची बेसिकली डेथ करायचं काम हे करत असतं. ठीक आहे. सो त्याच्यानंतर आपल्याकडं अजून दुसरी साईट आहे. ओके, आपला हिरो आपल्याला सांगितलं मी पहिलेच की वेगवेगळ्या पद्धतीने आपलं दुश्मनला मारत असतो, राईट. तर अजून एक आपल्याकडे मेकॅनिझम आहे. काय आहे, अनकपलिंग अँड इनिबिटर अनकपलिंग. इथे काय होतं बघा, परफ्लोरिडोन जो आहे तर इट अनकपल द फोटोफॉस्फोरायलेशनची जी की प्रोसेस आहे त्याला त्या ठिकाणी अफेक्ट करण्याचं काम हे करत असतं. इट प्रिव्हेंट द ATP फॉर्मेशन वाईल अलाविंग इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट टू प्रोसीड. ओके, त्याला म्हणतात अनकपलर हर्बिसाइड. याचे काही एक्झाम्पल्स आहेत, हे नोट करून घ्या. आयोक्झेनिल, ब्रोमॉक्झेनिल, क्लोरफ्लोरोलाझोल हे हर्बिसाइड असे आहेत विच ॲक्ट ॲज द अनकपलर ॲज वेल ॲज द इलेक्ट्रॉन इनिबिटर्स. याला म्हणतात इनिबिटरी अनकपलर्स, राईट. देन आपल्याकडे आहे इलेक्ट्रॉन डायव्हर्टर्स. मी ही जी काही प्रोसेस तुम्हाला सांगतोय ना, फोटोसिंथेसिस, इनिबिटर वगैरे, तर तुम्ही तुम्हाला जर काहीसं कळण्यासाठी थोडं लिंक जर लागत नसेल ना, तुम्ही पहिले एकदा फोटोसिंथेसिसचा जो चॅप्टर आहे, कोणता आहे, फोटोसिंथेसिसचा जो आपला चॅप्टर आहे ना, तर तो एकदा त्या ठिकाणी त्याचा स्टडी करून या. ठीक आहे. त्याचे पण लेक्चर्स आपल्याकडं जेनेटिक्सच्या पार्टमध्ये घेतलेले असतील. तर तो जो काही फोटोसिंथेसिस आहे, रेस्पिरेशनचा जो काही चॅप्टर आहे, त्याच्यामधल्या ज्या काही सायकल्स असतात, कॅल्विन सायकल, बेन्सन सायकल, C3, C4, कॅमची सायकल आहे, राईट. त्याच्यानंतर PS1 सायकल, PS2ची सायकल, इलेक्ट्रॉनची जे काही ट्रान्सपोर्ट ETS सिस्टीमची जी सायकल आहे ती एकदा वाचून घ्या. ती वाचली ना, मग त्यानंतर हे त्या ठिकाणी लेक्चर बघायला इथे मग तुम्हाला ते लिंक लागेल की मी काय सांगायचा प्रयत्न करतो, कुठे कुठे त्या ठिकाणी हे आपले जे काही हर्बिसाइड आहेत हे त्या ठिकाणी अडंगा घालण्याचा प्रयत्न करतात आणि प्लांटला डॅमेज करतात. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन डायव्हर्टर्स म्हणजे काय, दीज आर मोस्टली पोस्ट इमर्जंट नॉन सिलेक्टिव्ह कॉन्टॅक्ट नॉन रेसिड्युअल इन नेचर. देन ट्रायझिन्स जे असतात जसे की ॲट्राझिन, मेट्रिब्युझिन, प्रोपॅझिन हे जे आहेत याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन डायव्हर्टर्सची आपल्याला मेकॅनिझम बघायला मिळते. फिनाइल युरियाजमध्ये डायुरॉन, आयसोप्रोट्युरॉन याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डायव्हर्टर सिस्टीम आहे. बायपिरिलिडियमचे हे बरेचदा नावं आले आहेत. पॅराकॉट, डायकॉट, सायपरमिक्वेट हे काय आहे, यांचे नावं डायरेक्टली विचारले जातात की बायपिरिलिडियम इज अ टाईप ऑफ डॅश इनिबिटर सिस्टम. तर त्याला आपण म्हणू शकतो इलेक्ट्रॉन डायव्हर्टर सिस्टम याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. ओके, तर हा क्वेश्चन त्या ठिकाणी वेळोवेळी विचारला गेलेला आहे पॅराकॉट डायकॉटचा, किंवा त्याला बायपिरिलिडियम ग्रुप पण डायरेक्टली म्हणतात. सो दे डायव्हर्ट एक्साइटेड इलेक्ट्रॉन फ्रॉम PS2. ओके, आपल्याला माहिती आहे PS1 आणि PS2 दोन सायकल असतात फोटोसिंथेसिसमध्ये. तर जे की PS2 सायकलमधनं काय करतात, हे इलेक्ट्रॉन जे आहे एक्साइटेड झालेला
त्याला डायव्हर्ट करतात, विच वूड हॅव बीन यूज फॉर द CO2 फिक्सेशन. आता तो जो एक्साइट झालेला त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन असतो हा कुठे कामा येतो, तर तो CO2 फिक्सेशनचं त्याला काम करायचं असतं ग्लुकोज बनवण्यासाठी. पण आपण काय करतो, त्या हर्बिसाईडच्या मदतीने तो इलेक्ट्रॉनच त्या ठिकाणी त्याला आपण गायब करून टाकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे नॅचरली तो इलेक्ट्रॉन तिथे जात नाही, त्यामुळे CO2 फिक्सेशन डॅमेज होतं. CO2 फिक्सेशन डॅमेज झाल्यामुळे ग्लुकोज तयार होत नाही, ग्लुकोज तयार नाही झाल्यामुळे फोटोसिंथेसिस प्रोसेस पूर्णपणे काय होते, इनिबिट होऊन जाते. राईट, तर अशी एकंदरीत ही याची चेन आपल्याला बघायला मिळते. दे ऑल्सो ब्लॉक द ETS, म्हणजे काय, ETS म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम जी आहे. ओके, तर तिला त्या ठिकाणी ब्लॉक करतं बाय इंटरसेप्टिंग इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द PS1 अँड फॉर्म देअर रिस्पेक्टिव्ह फ्री रॅडिकल्स आफ्टर टेकिंग अप द इलेक्ट्रॉन्स. सुपर ऑक्साईड आयन जो असतो म्हणजे O2- जो आयन आहे अँड H2O2 म्हणजे काय, पर ऑक्साईड आहे. ओके, हायड्रोजन पर ऑक्साईड जे आहे फॉर्मेशन होतं. फ्रॉम इट लीड्स टू द इंटरॅक्शन अँड फॉर्म द हायली टॉक्सिक फ्री हायड्रॉक्सिल रॅडिकल OH विच इंटरॅक्ट्स विथ द मेम्ब्रेन लिपिड्स, अमायनो ॲसिड ऑफ द एन्झाईम प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड्स. आणि शेवटी काय करतं, सेल मेम्ब्रेनची जी की इंटिग्रिटी आहे तिला डॅमेज करण्याचं काम करतं, ज्याच्यामुळे जे की आपले ऑर्गनाइज स्ट्रक्चर असतील ते पूर्णपणे, मग क्लोरोफिल असेल, मायटोकॉन्ड्रिया असेल, ते पूर्णपणे डॅमेज करायचं काम करतं. आणि त्याच्यामुळे प्लांटमध्ये आपल्याला रॅपिड ब्लिचिंग दिसून येते. ब्लिचिंग म्हणजे काय, की जे की ग्रीन दिसणारं लीफ असेल किंवा ग्रीन दिसणारं जे आपलं प्लांट आहे ते कसं पांढरं दिसायला सुरुवात करतं. काय होतं, पांढरं फट्टक दिसायला पडायला सुरुवात होते, त्याला ब्लिचिंग आपण असं म्हणतो. बघा, ही एकंदरीत जी आहे ती प्रोसेस आहे की इथं PS2 आहे. ठीक आहे, आता PS2 म्हणजे काय, P680 असतो. याला काय होतं, याला लाईट एनर्जी मिळते. लाईट एनर्जीमुळे काय होतं, त्याचा इलेक्ट्रॉन जो असतो तो काय करतो, एक्साईट होतो, त्या क्विनॉनकडून जातो. त्यानंतर तो पुढे प्लास्टिक क्विनॉनकडे जातो, मग सायटोक्रोमकडे जातो, सायटोक्रोम F, मग त्या ठिकाणी प्लास्टोसायनिनकडे जातो आणि मग PS1 सायकलला मिळतो. राईट, पुन्हा इथे PS1ला काय होतं, लाईट एनर्जी मिळते, त्याचा एक्साइटेड झालेला इलेक्ट्रॉन काय होतो, हा पुढे त्या ठिकाणी आपल्याला ही एकंदरीत जी आहे ही आपली फोटोसिंथेसिसची सायकल आहे. बरोबर आहे, फोटोसिंथेसिसची सायकल आहे. आणि या सायकलमध्ये बघा कुठे कुठे डॅमेज कॉज करतं, तर पहिली साईट ही आहे कुठे, की क्विनॉनपासून ते प्लास्टिक क्विनॉन बनताना हे जे की D1 प्रोटीन आहे याला ते बाइंड करून घेतं. ठीक आहे, तर इलेक्ट्रॉन काय करतो, ह्या D1 प्रोटीनला बाइंड करतो आणि इथं ही सायकल ब्रेक करून देतो. ठीक आहे, काही इथे ब्रेक झाले. चला, दुसरी प्रोसेस काय, की पुढे चालून त्या ठिकाणी इथं PS1ला ज्या वेळेस त्या ठिकाणी या सायटोक्रोम नंतर सायटोक्रोम Fकडे इलेक्ट्रॉन जातो. ठीक आहे, आणि सायटोक्रोम Fकडून त्या ठिकाणी हा पुढे जातो. तर इकडे जे आहे इथे किंवा इथे त्या ठिकाणी हे ब्रेक करण्याचं काम जे आहे साईट 2 जे आहे ते आपल्याला दिसून येते. इथे पुन्हा काय होतं, इलेक्ट्रॉन डायव्हर्टर त्या ठिकाणी आपल्याला ॲक्ट होताना दिसून येतो. ठीक आहे, ही झाली दुसरी साईट. आणि तिसरी साईट काय आहे आपली, PS1ची जी सायकल आहे, PS1ची जी सायकल आहे इकडे काय होते, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट होतो. राईट, हा फेरिडॉक्सिन आहे. आणि इथे जे आहे अगेन एकदा इथे इलेक्ट्रॉन जे आहे इथून त्या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉनला काय करतो, त्या ठिकाणी आपण गायब करतो. राईट, इलेक्ट्रॉन इथं पॅराकॉट डायकॉट जे असतील ते त्या ठिकाणी लॉक करून टाकतात आणि त्याच्यामुळे पुढची प्रोसेस पूर्णपणे अफेक्ट होताना आपल्याला दिसते. सो एकंदरीत ही अशा प्रकारची आहे फोटोसिंथेसिस इनहिबिटर हर्बिसाइड्स. ओके, मग फोटोसिंथेसिसला इनहिबिट करणारे त्या ठिकाणी आपली प्रोसेस झाली. मग पुढची कोणती आली, आता नेक्स्ट आपल्याकडे एक अजून प्रोसेस आहे रेस्पिरेशन इनिबिशन. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण फोटोसिंथेसिसमध्ये काय केलं, की प्लांटला त्या ठिकाणी त्याचं जे की फूड प्रोडक्शन आहे तेच आपण त्या ठिकाणी स्टॉप केलं आणि मग त्याला स्टार्विंगमधून आपण त्याचं डेथ कॉज केली. आता इथे काय करतो आपण, रेस्पिरेशन इनिबिशन, म्हणजे आपण काय केलं, बेसिकली प्लांटचा जो की श्वास घेण्याचा मेकॅनिझम आहे तोच त्या ठिकाणी आपण डॅमेज करून दिला. त्याच्यामुळे प्लांटची काय होते, डेथ त्या ठिकाणी होते. सो विथ द सॉईल ॲक्टिव्हिटी, जसं की ऑक्सोफ्लोरोफेन, लॅक्टोफेन आणि ॲसिफ्लोरोफेन हे याचे एक्झाम्पल्स आहेत, की सॉईल आणि फोलियर ॲप्लाइड जे काही असतील हर्बिसाइड विथ अ लिमिटेड मुवमेंट इन द सॉईल आपल्याला दिसून येते. दिस हर्बिसाइड्स एंटर करता प्लांटला थ्रू लीव्स, स्टेम्स अँड रूट्स बट आर लिमिटेड इन देअर मुवमेंट वन्स दे एंटर द प्लांट. ठीक आहे, म्हणजे काय होतं, की प्लांटमध्ये एकदा त्यांनी एंटर केलं की त्याच्यानंतर प्लांटमध्ये एका जागेवर एंटर केल्यावर त्याची मुवमेंट खूप कमी होते. असे हे एकंदरीत हर्बिसाइड्स आहेत. याच्यामध्ये काय होतं, मेम्ब्रेनचा जो की डॅमेज आहे इट इज ड्यू टू लिपिड परऑक्सिडेशन. लिपिडचं काय होतं, एक प्रकारे ऑक्सिडेशन होतं. ठीक आहे, परऑक्सिडेशन होतं. परऑक्सिडेशन म्हणजे काय, की H2O2 जे आहे याला म्हणतात हायड्रोजन परऑक्साईड. आणि हे हायड्रोजन परऑक्साईड इतकं स्ट्रॉंग त्या ठिकाणी हे एक प्रकारचं केमिकल आहे
की हे पूर्णपणे जे आहे आपला जे काही स्किन आहे ही सुद्धा त्या ठिकाणी वितळवण्याचं काम हे करू शकतं. इतकं जास्त याच्यामध्ये ऑक्सिडेशन करण्याचं ताकद त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे हे जर का त्या ठिकाणी असेल, ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं, लिपिड परऑक्सिडेशन होतं, मेम्ब्रेन पूर्णपणे काय होतं, डॅमेज होऊन जातो. सिम्टम्स आर नेक्रोसिस ऑफ द लिव्ज अँड स्टेम. काय होतं, लिव्ज आणि स्टेम काय होतं, पूर्णपणे कडक वाळताना आपल्याला दिसतात. नेक्रोसिसचं सिम्टम आपल्याला याच्यात दिसून येतं. देन ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन ही काय आहे, एक रेस्पिरेशनमधली महत्त्वाची प्रोसेस आहे, की जिथे इट इज अ प्रोसेस इन रेस्पिरेशन टेकिंग प्लेस इन द मायटोकॉन्ड्रिया. बरोबर आहे. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन कुठे होतं, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. आणि हीच प्रोसेस काय करते, की त्या ठिकाणी इनिबिट करण्याचं काम हे हर्बिसाइड करताना आपल्याला दिसतं. लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हर्बिसाइड्स आर रिक्वायर्ड टू इनिबिट फॉस्फोरिलेशन. जसं की ATP सिंथेसिस जे त्याला त्या ठिकाणी इनिबिट करण्याचं हे काम करतात, दॅन टू इनिबिट इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट. तर यांनी इथं तेच सांगितलं की कमी हर्बिसाइड लागतील, ठीक आहे, कमी क्वांटिटीमध्ये हर्बिसाइड लागेल जर का तुम्हाला फॉस्फोरिलेशन जी प्रोसेस आहे तिला जर स्टॉप करायचं असेल तर, कम्पेअर्ड टू द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टची सिस्टमला थांबवायचं असेल तर. देन नेक्स्ट वन काय आहे आपल्याकडं, दॅट इज द न्यूक्लिक ॲसिड. काय आहे, न्यूक्लिक ॲसिड किंवा अमायनो ॲसिड आणि प्रोटीन जे की बेसिकली बायोसिंथेसिस होतं त्याचं आपल्याला इनिबिशन करायचं असेल तर आपण ही मेकॅनिझम त्या ठिकाणी वापरू शकतो, की डायरेक्ट इनिबिशन ऑफ न्यूक्लिक ॲसिड प्रोटीन सिंथेसिस इन प्लांट्स बाय हर्बिसाइड हे रेअरली एस्टॅब्लिश होतं, पण हे आपल्याला 2,4-D मध्ये एकंदरीत दिसून येतं. 2,4-D मध्ये काय आहे बघा, इन ससेप्टेबल प्लांट इट एनहान्सेस द RNA पॉलिमरेज ॲक्टिव्हिटी कॉझिंग ग्रेटर RNA अँड प्रोटीन सिंथेसिस followed by the massive cell proliferation in the primary meristematic tissues, which further result in the rapid usage of food reserves and causing the death. ओके, तर डॅलॅपॉन नावाचं एक अगेन आपल्याकडे हर्बिसाइड आहे, ते काय करतं, प्रोटीनचं बेसिकली ब्रेकडाऊन करतं. अमित्रोल नावाचं एक आहे, ते काय करतं, ग्लायसिनचं जे काही मेटाबॉलिझम आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी इंटरफरन्स कॉज करतं. म्हणजे बेसिकली जे की प्लांटची जे की एकदम लाईफची त्या ठिकाणी महत्त्वाच्या असणाऱ्या ज्या काही प्रोसेसेस आहेत, ओके, प्लांटची महत्त्वाच्या ज्या की लाईफच्या प्रोसेसेस आहेत याला आपण काय करतो, इंटरप्ट करतो. काय करतो आपण, इंटरप्ट करतो. कधीतरी आपण फोटोसिंथेसिस अफेक्ट करून टाकतो, कधी आपण रेस्पिरेशन अफेक्ट करतो, राईट. त्यानंतर न्यूक्लिक ॲसिड असेल किंवा प्रोटीनचं सिंथेसिस असेल त्या सायकलला आपण काय होतं, स्टॉप करतो. आणि असं एकंदरीत याच्यामुळे जे आहे प्लांटचं काय होतं, त्याची लाईफ प्रोसेसच त्या ठिकाणी आपण अफेक्ट केल्यामुळे त्याची लाईफ त्या ठिकाणी धोक्यात येते आणि अशा प्रकारे वीड जे आहे ते किल होतं. डॅलॅपॉन आणि TCA जे असतात दे आर इफेक्टिव्ह इन प्रेसिपिटेशन ऑफ प्रोटीन. ॲज अ कॉन्सिक्वेन्स दिस कंपाऊंड जे असतात दिज आर टॉक्सिक टू ऑल द प्रोटोप्लाझम इस्पेशली एन्झाईम्स. आता याचं एक एक्झाम्पल एक दिलं आहे की पॅन्टोथेनिक ॲसिड जे ज्याला आपण विटॅमिन B5 म्हणतो. ओके, B5 जे हे विटॅमिन आहे याचं प्रोडक्शन इन प्लांट जे आहे बेसिकली ते त्यामुळे अफेक्ट होताना आपल्याला दिसतं डॅलॅपॉन आणि TCAमुळे. आता याच्यामध्ये बेसिकली बघितलं आपण की प्रोटीन बायोसिंथेसिसमध्ये आपल्याला पहिली आहे ही शिकिमेट पाथवे इनिबिशन. काय आहे, शिकिमेट पाथवे इनिबिशन आपल्याला दिसून येते, ज्याच्यामध्ये ग्लायफोसेट याचा बेस्ट एक्झाम्पल आहे. याला नोट करून घ्या, हे एक्झामला विचारला गेलेला क्वेश्चन आहे की ग्लायफोसेट फॉलोज विच पाथवे, तर इट इज शिकिमेट पाथवे इनिबिशन. कोणती आहे, शिकिमेट पाथवे इनिबिशन एकंदरीत ही फॉलो करते. सो ग्लायफोसेट इनिबिट काय करतं, 5-इनॉल पायरुवेल शिकिमेट 3-फॉस्फेट सिंथेस, ज्याला आपण EPSP सिंथेस असं एन्झाईम म्हणतो. या एन्झाईमचं जे काही फॉर्मेशन आहे त्याला त्या ठिकाणी स्टॉप करतं. आता हे एन्झाईम कुठे काम करतं, इट कॅटलायझेस द बायोसिंथेसिस ऑफ 3 अरोमॅटिक अमायनो ॲसिड. म्हणजे जे काही फिनाइल ॲलेनिन जे आहे, ठीक आहे, त्यानंतर ट्रिप्टोफेन आहे आणि टायरोसिन आहे, हे जे 3 अमायनो ॲसिड तयार होतात जे की खूप जास्त महत्त्वाचे असतात फॉर दी प्लांट ग्रोथ. बरोबर आहे. तर ह्या 3 अमायनो ॲसिडला तयार करण्यासाठी काय लागतं, हे EPSP सिंथेस नावाचं एन्झाईम लागत असतं. तर हे ग्लायफोसेट काय करतं, हे खूप भामटं आहे. हे काय करतं, त्या EPSP सिंथेसलाच काय करतं, किडनॅप करून घेतं, ठीक आहे, त्याला गायब करून टाकतं. त्याला गायब केल्यामुळे काय होतं, हे पुढचे जे की 3 अमायनो ॲसिड तयार होतात हे प्रोड्यूसच होत नाही. आणि ते प्रोड्यूस झालं नाही की अमायनो ॲसिड जर तयार नाही झालं म्हणजेच काय झालं, प्रोटीन जे आहे तेच तयार नाही झालं. बरोबर आहे, कारण खूप सारे अमायनो ॲसिड एकत्र येतात त्यावेळेस काय होतं, एक प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतो. त्यामुळे अशा पद्धतीने जे आहे ही शिकिमेट पाथवे त्या ठिकाणी अफेक्ट करण्याचं काम होतं. हे बघा, शिकिमेट इथे दिलं आहे, शिकिमेट 3-फॉस्फेट, बरोबर आहे. त्यानंतर इथे काय झालं, एक P मॉलिक्यूल याच्यामध्ये ॲड झाला, फॉस्फेट ॲड झाल्यामुळे 3-फॉस्फेट झाला. त्यानंतर EPSP सिंथेस नावाचा जो काही एन्झाईम आहे तो असला की पुढे ही प्रोसेस होते आणि त्याच्यामधनं हे जे आहे पुढचे 3 त्या ठिकाणी काय होतं, अमायनो ॲसिड तयार होतात. पण जर का या EPSP जे काही सिंथेस आहे यालाच त्या ठिकाणी काय होतं, हर्बिसाइड जातं.
आणि हर्बिसाईड काय करतं, एका ओमनी गाडीमध्ये बसून जातं आणि याला EPSPला सिंथेसला किडनॅप करून घेतं त्या गाडीमध्ये बसून. ठीक आहे. आता हेच नसलं तर हे काय पुढची प्रोसेस होईल का, नाही होणार, राईट. So this inhibition of this enzyme results in the reduction or no production of these 3 amino acids which are highly required for the protein biosynthesis. कळलं की प्रोटीन बायोसिंथेसिसला हे 3 अमायनो ॲसिड जे खूप जास्त गरजेचे असतात तर तेच त्या ठिकाणी प्रोड्यूस होत नाही. त्यामुळे दिस अमायनो ॲसिड आर ऑल्सो नेसेसरी फॉर द प्रोडक्शन ऑफ ऑक्झिन्स. आता पुढची गंमत येते की हे जर अमायनो ॲसिड नसले तर ऑक्झिनचं प्रोडक्शन होत नाही. ऑक्झिनचं प्रोडक्शन झालं नाही तर काय होतं, प्लांटची त्या ठिकाणी डिव्हिजन असेल ती स्टॉप होऊन जाते, प्लांटची हाईट वाढणं थांबून जाते, राईट. अँड अदर सेकंडरी जे की प्लांट बायोमॉलिक्युल्स असतात लाईक द फ्लॅवनॉइड्स, अँथोसायनिन, अल्कलॉइड्स, हे सगळे जे आहे ह्या सगळ्यांची जे की डिफेन्स इन प्लांटमध्ये जे की मेकॅनिझम आहे ही पूर्णपणे अफेक्ट होताना आपल्याला दिसून येते. सिम्पटम्स काय आहेत बघा ग्लायफोसेटची इंजुरीचे, तर पानं जे आहेत ना ते पिवळी पडायला लागतात. काय होतं, फोलियर क्लोरोसिस आपल्याला होताना दिसतो, म्हणजे लिव्स जे आहेत ते काय होतं पिवळे पडताना दिसतात आणि पिवळे पडल्यानंतर नेक्रोसिस होतो. नेक्रोसिस म्हणजे पूर्णपणे पांढरं पट्टक पडून जे आहेत ते पानं गळून जातात, मरून जातात, त्याला नेक्रोसिस म्हणतात. सो क्लोरोसिस मे अपियर फर्स्ट अँड मोस्ट प्रोनाऊन्स्ड इन द इमॅच्युअर लिव्स अँड ग्रोईंग पॉईंट्स. मल्टिपल शूट जे असतात त्याला विच ब्रूम म्हणतात, मे डेव्हलप ॲट द नोड. म्हणजे त्या ठिकाणी काही जे आहेत तर मल्टिपल शूट्स पण त्या ठिकाणी डेव्हलप होऊ शकतं ॲज अ अबनॉर्मल सिम्पटम म्हणून. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. ठीक आहे, राईट. तर आता आपण पुढे बघूया नेक्स्ट वन की सेकंड काय आहे इथं, इनिबिशन ऑफ द ॲसिटोलॅक्टेट सिंथेस किंवा ॲसिटोहायड्रॉक्झी ॲसिड सिंथेस. यालाच काय म्हणतात, ब्रांच चेन अमायनो ॲसिडचं जे काही सिंथेसिस आहे त्याचं इनिबिशन करण्याचं काम हे करत असतं. यालाच म्हणतात AHAS किंवा ALS. तर हे जे आहे याचं इनिबिशन करण्याचं आपण इथे काम करत असतो. इट इनिबिट्स द ALS मेकॅनिझम. यालाच काय म्हणता, AHAS पण म्हणता, एन्झाईम इन बायोसिंथेसिस ऑफ अ ब्रांच चेन अमायनो ॲसिड. आता काही ब्रांच चेन अमायनो ॲसिड आहे म्हणजे ज्याला की अमायनो ॲसिड आहे ज्याला खूप सारे असे ब्रांचिंगमध्ये चेन्स त्या ठिकाणी दिसून येतात, जसं की ल्युसिन, आयसोल्युसिन आणि व्हॅलिन. हे 3 असे अमायनो ॲसिड आहेत की यांचं फॉर्मेशन जे आहे त्याला आपण स्टॉप करण्याचं काम करतो. आता हे काय AHAS जे आहे इट इज सोनली प्लास्टिडिक इन नेचर, म्हणजे काय प्लास्टिडमध्ये हे दिसून येतं, त्यामुळे इट इज न्यूक्लिअर एन्कोडेड. प्लास्टिडला आपल्याला माहिती आहे, प्लास्टिड जे असतात प्लास्टिडला काय असतं, स्वतःचा काय असतो, इट हॅज सेल्फ DNA. काय असतो, त्याचा स्वतःचा DNA असतो, राईट. प्रिमिटिव्ह DNA असतो पण त्याला स्वतःचा DNA असतो. तसंच क्लोरोफिलला पण असतं, मायटोकॉन्ड्रियाला पण असतं, राईट. तर त्याच्यामुळे काय होतं, इट इज प्लास्टिडिक इन नेचर आणि त्याच्यामुळे ते न्यूक्लिअर एन्कोडेड असतं. सो 2 रिलेटेड पाथवेज आपल्याला इथे एकंदरीत दिसून येतात. ॲसिटोलॅक्टेट जे आहे ल्युसिन आणि व्हॅलिनची, इट इज प्रोड्यूस फ्रॉम पायरुवेट अँड कॅटलाइज्ड बाय AHAS. आणि दुसरं आहे ॲसिटोहायड्रॉक्झी ब्युट्रेट जे आहे ज्याला आयसोल्युसिन पण म्हणतात, त्याच्यामध्ये फ्रॉम 309 किंवा कीटो ब्युट्रेट, आणि हे कॅटलाइज होतं बाय द एन्झाईम ALS. तर या दोघांची जे की मेकॅनिझम आहे तर बेसिकली काय म्हणतात बघा इथे खाली दाखवले की अमायनो ॲसिड सिंथेसिसचे इथे रिॲक्शन दाखवले की पायरुवेटचं काय होतं, ॲसिटोलॅक्टेट होतं, ॲसिटोलॅक्टेटपासून हे मग ल्युसिन व्हॅलिन तयार होतं, तसंच क्युटोब्युट्रेटपासून काय होतं पुढे आयसोल्युसिन तयार होतं, आणि आपलं मग हे काय आहे ALS किंवा AHAS हे जे एन्झाईम आहेत हे इथे प्रेझेंट असल्यामुळे काय होतं, ही प्रोसेस होते, बरोबर आहे. आणि मग आपलं हर्बिसाईड काय करतं, हर्बिसाईड येतं, ठीक आहे, आणि याचं जे की सुखाचा संसार ज्याचा चालू असतो तर तो डॅमेज करण्याचा प्रयत्न करतं. ह्या ALS किंवा AHASला काय करतं, यालाच गायब करून टाकतं. याला गायब केलं म्हणजे काय झालं की नॅचरली पायरुवेटपासून हे जे की पुढचे त्या ठिकाणी अमायनो ॲसिड तयार होत असतात ही चेन पूर्णपणे काय होते, ब्रेकडाऊन होते, आणि ही ब्रेकडाऊन झाल्यामुळे मग हे पुढचे अमायनो ॲसिड जे ते तयारच होत नाहीत, राईट. तर अशी एकंदरीत ही इनिबिशनची जी प्रोसेस आहे ती आपली हर्बिसाईड जे आहे ते करत असतं. सो इनिबिशन ऑफ ॲसिटोलॅक्टेट सिंथेस और ॲसिटोहायड्रॉक्झी ॲसिड सिंथेस, इट इज इनिबिटेड बाय द, आता कोणकोणते हर्बिसाइड्स आहेत बघा, क्लोरसल्फ्युरॉन, ठीक आहे, त्यानंतर सल्फोसल्फ्युरॉन, मेटसल्फ्युरॉन मिथाईल, प्रायमीसल्फ्युरॉन किंवा इमॅडिझोलिनमध्ये कोण आहे, इमापायझर आहे, डिक्लोसिलॉम आहे, बिस्पायराबॅक आहे. बिस्पायराबॅक इज अ फेमस अगेन वेडीसाईड. तर हे जे आहे हे सगळे AHAS वगैरे जे काही आहे त्याला इनिबिट करण्याचं काम करत असतं. These herbicides are very highly potent
ॲट अ व्हेरी लो डोस ऑफ ॲप्लिकेशन. म्हणजे काय, खूप कमी डोस जरी आपण याचा त्या ठिकाणी अप्लाय केला, खूप कमी खर्चामध्ये जे आहे, कमी डोसेजमध्ये त्या ठिकाणी हे हर्बिसाइड त्या ठिकाणी मोठा डॅमेज कॉज करू शकतात, राईट. सो दे रिटार्ड द ग्रोथ रिलेटिव्हली स्लोली कम्पेअर्ड टू द फॉप्स, प्रॉप्स किंवा डीम जे हर्बिसाइड्स आहेत त्यांच्या कम्पॅरेटिव्हली काय होतं, हे कमी डोसेसमध्ये पण त्या ठिकाणी अटॅक करायचं काम करतं. त्यानंतर आपल्याकडे आहे ग्लुटामाइन सिंथेसिस इनिबिशन. काय आहे, ग्लुटामाइन सिंथेसिस इनिबिशन. ग्लुफोसिनेट अमोनियम जे आहे, ज्याला बॅस्टा पण म्हणतात, तर इट इज अ बेसिकली ब्रॉड स्पेक्ट्रम पोस्ट इमर्जंट हर्बिसाइड. काय आहे, ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे काय, खूप सारे वीड्सला किल करायचं काम करतं, आणि पोस्ट इमर्जंट आहे म्हणजे त्या ठिकाणी वीड्स त्या ठिकाणी उगून आल्यानंतर याच्यावर फवारलं जातं. तर असं हे जे की हर्बिसाइड आहे, इट कंट्रोल्स मोस्ट ऑफ द ॲन्युअल ग्रासेस अँड ब्रॉड लिव्स. तर ॲन्युअल ग्रासेस आणि ब्रॉड लिव्ह जे काही वीड्स असतील त्याला कंट्रोल करायचं काम करतं. हे नॉन सिलेक्टिव्ह इन नेचर आहे, म्हणजे ज्याच्यावर फवारशाल त्याला हे किल करून टाकेल. तुम्ही जर याला क्रॉपवर पण फवारलं तरी क्रॉपला पण मारून टाकेल, ठीक आहे. त्याच्यामुळे याला क्रॉपपासून प्रिव्हेंट करूनच याचा वापर करावा लागतो, ठीक आहे. नॉन सिलेक्टिव्ह आहे, कॉन्टॅक्ट हर्बिसाइड आहे विथ लिमिटेड ट्रान्सलोकेशन. आता याच्यामध्ये काय होतं बघा, जे की ग्लुटामाइन अमोनियम हर्बिसाइड जे असतात, दे इनिबिट द ॲक्टिव्हिटी ऑफ ग्लुटामाइन सिंथेटेज. ग्लुटामाइन सिंथेटेज जे आहे याची ॲक्टिव्हिटी काय करतं, हे त्या ठिकाणी अफेक्ट करतं, इनिबिट करतं द एन्झाईम दॅट कन्वर्ट ग्लुटामेट अँड अमोनिया टू ग्लुटामाइन. आता बघा हे काय, हे ग्लुटामाइन तयार होतं आहे, राईट. आणि ग्लुटामाइन कशापासून तयार होतं आहे, एल ग्लुटामेटपासून तयार होते, बरोबर आहे. या ग्लुटामेटमध्ये ATP ॲड झाला की याची एनर्जी घेतल्यानंतर हे पुढे काय झालं, ग्लुटामिल फॉस्फेट झालं, त्याच्या पुढे झालं हे ग्लुटामाइन. तर ही बेसिकली ही जी काही प्रोसेस त्या ठिकाणी कॅरी आउट होते, तर यालाच काय करतं, ब्रेक करण्याचं काम त्या ठिकाणी हे ग्लुफोसिनेट अमोनियम त्या ठिकाणी आपल्याला करताना दिसतं. आता हे केल्यामुळे काय होतं, दिस इनिबिशन रिझल्ट्स इन द मॅसिव्ह ॲक्युमुलेशन ऑफ अमोनिया. ओके, अमोनिया का बरं, बघा इथं जर का ही सायकल जर ब्रेक केली, मला सांगा, तर इथं हा जो NH3 आहे, हा जो अमोनियाचा मॉलिक्यूल येतोय, हा तर येतच राहणार आहे ना, काहीतरी याचा सोर्स असणार आहे जिथून याची रिॲक्शन होते. तर हे जे अमोनियाचं मॉलिक्यूल येतोय, हा काय होतो, इथे सायकल ब्रेक झाली. मग आता अमोनिया कुठे युज्ड अप होणार आहे का याला तयार होण्यासाठी, नाही. तर हा अमोनिया काय होतं, एक अमोनियाचं मॉलिक्यूल आलं, दुसरं आलं, तिसरं आलं, चौथं आलं, असं करत करत काय होतं, अमोनिया ॲक्युमुलेट होत चालतो त्या प्लांट सेलमध्ये. आणि खूप सारं अमोनिया ॲक्युमुलेट झालं की त्याच्यामुळे इट कॉजेस द सेल डॅमेज झाल्यामुळे ब्लिचिंग होतं. ब्लिचिंग म्हणजे काय, पांढरं त्या ठिकाणी सेल पडतं आणि त्याच्यामुळे प्लांटची डेथ होताना आपल्याला दिसते. ऑल्सो अमोनिया काय होतं, ॲक्युमुलेट झाल्यामुळे इनसाइड द सेल इट ॲक्ट्स ॲज अनकपलर ऑफ द फोटोफॉस्फोरायलेशन, आणि त्याच्यामुळे CO2चं जे ॲसिमिलेशन आहे ते पण प्रोसेस स्टॉप होते, राईट. तर एका ॲग्रोकेमिकलमुळे अशा मल्टिपल ज्या प्रोसेसेस आहेत तर ते आपल्याला अशा प्रकारे ॲफेक्ट होताना दिसतात. देन पुढची आपल्याकडे प्रोसेस आहे मेम्ब्रेन फंक्शन डिसरप्शन. हे बघा, एकदम चिल मूडमध्ये बसा, व्यवस्थित मस्तपैकी ऐकून घ्या काय सांगतोय ते. तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगायचं गेलं तर फक्त काय विचारलं जाऊ शकतं, हे नावं विचारल्या जातात, म्हणजे नाव विचारलं जातं. आणि आता समजा पॅराकॉट, की पॅराकॉट इज अ टाईप ऑफ डॅश टाईप ऑफ विडिसाइड, तर कोणतं इट शोज डॅश टाईप ऑफ मोड ऑफ ॲक्शन, तर कोणतं मेम्ब्रेन फंक्शन डिसरप्शन, असे तुम्हाला एक्झाम्पल विचारल्या जाऊ शकतात. त्यामुळे फक्त याचं जे काही मेकॅनिझमचं नाव आहे आणि हे कोणकोणते हर्बिसाइड आहेत त्याच्यामधले फेमसवाले फक्त तेवढे नोट करून घ्या, ठीक आहे. एवढंच तुम्हाला विचारलं जातं. ही काही मधली जी काही प्रोसिजर आहे ही कुठल्याही प्रकारे MCQ एक्झामला विचारल्या जात नाही. पण मग आपण फक्त मग सर तेवढंच सांगा ना, तर पण तसं नसतं. तुम्हाला ती जे काही आहे पूर्ण प्रोसिजर माहीत पाहिजे, ॲटलिस्ट कधीतरी ऐकलेली पाहिजे, बरोबर आहे. कमी इम्पॉर्टंट आहे असं म्हणून जर का तुम्ही अभ्यासच नाही केला, राईट, तर त्याच्यामुळे आपले कन्सेप्च्युअल जी आहे ती क्लॅरिटी कधी होणारच नाही आणि तुम्ही असेच BSc ॲग्री पासआउट होऊन जाशाल. आणि पुढे चालून तुम्हाला पण शेतकऱ्यांना सांगता येणार नाही की कशा पद्धतीने कोणतं केमिकल कुठे लागतं, राईट. त्यामुळे कन्सेप्च्युअल क्लिअरिटी असणं खूप गरजेची आहे, ठीक आहे. तर एक फक्त माहिती पाहिजे म्हणून तुम्हाला हे मी प्रोसिजर सांगतोय. सो आता मेम्ब्रेन फंक्शन डिसरप्शन काय आहे बघा, की इथं सेल मेम्ब्रेन डिसरप्ट करण्याचं काम होतं. सेल मेम्ब्रेन आणि टोनोप्लास्ट जो असतो, जो की आउटर मेम्ब्रेन असतो व्हॅक्युअलमधला, बरोबर आहे. व्हॉट इज टोनोप्लास्ट, इट इज द आउटर मेम्ब्रेन ऑफ द व्हॅक्युअल. इट इज कंपोज्ड ऑफ लिपिड बायलेयर्स सराउंडेड बाय एम्बेडेड बाय बी प्रोटीन्स ऑन आयदर साईड, राईट. प्रोटीन, लिपिड आणि प्रोटीन असं एकंदरीत याचं आपल्याला स्ट्रक्चर दिसून येतं, बरोबर आहे, त्याच्या लेअरिंगचं. Hence, any adverse effect on the lipid biosynthesis by the herbicide it will impact the membrane integrity. बरोबर आहे. आता मला सांगा, जे की कुठले स्ट्रक्चर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं, ठीक आहे. सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर कसं असतं, पहिले वरती एक लेअर असतो प्रोटीनचा, ओके, दुसरा लेअर असतो लिपिडचा, तिसरा लेअर असतो पुन्हा लिपिडचा, आणि आतला मग शेवटचा लेअर असतो पुन्हा प्रोटीनचा.
आता असं जर का लेअरिंग असल्यावरती, असे लेअर्स असल्यावरती एक मेम्ब्रेन जे आहे सेल मेम्ब्रेन तयार होतं. तेच इथं दिलं, प्रोटीन लिपिड लिपिड प्रोटीन, असा लेअरिंग याची असते. तर जर काय लिपिडचं जर का मधलं हे जे की फॉर्मेशन आहे हेच जर का अफेक्ट झालं तर नॅचरली सेल काय होईल, सेल त्या ठिकाणी डॅमेज 100% होणार, कारण त्याची सेल मेम्ब्रेनच मजबूत नसणार, राईट. त्याच्यामुळे जसं की एक घर बांधताना जर का विटकर आपली जर कच्ची असली, राईट, जर का त्या ठिकाणी पूर्ण भाजलेली वीट आपण वापरली नाही तर मोठे मोठे बंगले पण काय होतील, कोसळतील, राईट. जर का आपण घर बांधताना कुठल्याही प्रकारे जर का मध्ये जर का काय म्हणतात गज जर का टाकले नाही आपण, राईट, स्लॅब वगैरे टाकताना, तर नॅचरली घर कोसळणारच आहे. तशीच एकंदरीत ही गंमत आहे की याचं जर का बेसिक मटेरियलमध्येच फ्लॉ जर असला तर नॅचरली प्लांटची डेथ होणार म्हणजे होणार. सो अपोलार हर्बिसाइड जे असतात, जे की लिपोफिलिक इन नेचर असतात, दे आर मोर ॲप्रोप्रिएट टू कॉज द सेल लिकेज, बरोबर आहे, ड्यू टू द लिपिड सॉल्युबलायझेशन ऑफ द मेम्ब्रेन. देन आपल्याला माहिती आहे अपोलार हर्बिसाइड म्हणजे कसे असतात, ते लिपिड लविंग असतात, राईट. लिपिडमध्ये इझिली काय करू शकतात, त्या ठिकाणी घुसू शकतात आणि त्याच्यामुळे ते इझिली सेल लिकेजचं काम करू शकतात. सो विल्टिंग अँड डेसिकेशन जे असेल प्लांटचं कॉज ड्यू टू द प्लाझ्मोलिसिस ऑफ सेल. इलेक्ट्रॉन डायव्हर्टर हर्बिसाइड जे असतात, पॅराकॉट असेल, डायकॉट, नायट्रोफेन, ऑक्झिफ्लोरोफेन, हे डॅमेज करतात सेल मेम्ब्रेनला बाय प्रोडक्शन ऑफ टॉक्सिक सुपर ऑक्साईड आयन. H2O2 म्हणजे हायड्रोजन परऑक्साईड तयार करतं, फ्री हायड्रोक्सिल रॅडिकल तयार करतं, OH- नावाचं. त्यानंतर ऑन ऑटो ऑक्सिडेशन ऑफ दर फ्री रॅडिकल्स टू द आयन्स. आता एवढे सारे टॉक्सिक सबस्टन्सेस तयार केल्यावरती बघा, सुपर ऑक्साईड आयन आहे, H2O2 आहे, त्यानंतर हायड्रोक्सिल आयन आहे, तर एवढे त्या ठिकाणी टॉक्सिक मॉलिक्यूल तयार केल्यावरती वरून याचं सेल मेम्ब्रेन याच्या स्ट्रक्चरमध्येच आपण गफला केल्यामुळे, राईट, त्याचं स्ट्रक्चरच प्रॉपरली होणार नसेल विडीसाईडमुळे, तर नॅचरली ते प्लांट काय टिकणार आहे का, नाही, ते नॅचरली डॅमेज होऊन त्याचं किलिंग त्या ठिकाणी निश्चित आहे. आता डायनायट्रोफिनॉल्स आहे, DNOC, डायनोसेप, डायनायट्रोटर्ब, दिस ऑल्सो डिसरप्ट द मेम्ब्रेन्स बाय अनकपलिंग ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. त्यानंतर आपली पुढची मेकॅनिझम आहे लिपिड बायोसिंथेसिस इनिबिशन. इथे काय होतं की जे की आपले लिपिड लेअर असतात, ओके, लिपिड म्हणजे काय की जो की फॅटी लेअर, आपल्या फॅटी ॲसिड्स वगैरे जे की प्रेझेंट असतात प्लांटमध्ये, तर त्याचं सिंथेसिस जे आहे ते इनिबिट करण्याचं काम त्या ठिकाणी काही ॲग्रोकेमिकल्स आपल्याला करताना दिसतात. लिपिड्स कुठे कुठे लागतं बघा, सेल मेम्ब्रेनमध्ये, टोनोप्लास्टमध्ये, क्युटिक्युलर वॅक्सेसमध्ये त्या ठिकाणी असतं, रिझर्व्ड फूड म्हणून त्या ठिकाणी सीडमध्ये, मायटोकॉन्ड्रियामध्ये, प्लास्टिडमध्ये, सायटोसोलमध्ये, असं सगळीकडे जे आहे लिपिडची खूप जास्त गरज पडते. आता बघा क्युटिक्युलर वॅक्समध्ये बघा खूप जास्त महत्त्वाचा रोल आहे, जे की आपल्याला माहिती आहे, जे की प्लांटवरती जे की क्युटिक्युलर वॅक्स त्या ठिकाणी तयार होतो, त्याच्यामुळे काय होतं, ट्रान्सपिरेशनचे जे की लॉसेस आहे, ट्रान्सपिरेशनचे लॉसेस जे असतात ते कमी करण्याचं काम त्या ठिकाणी हे क्युटिक्युलर वॅक्स करतं. वरून त्या वॅक्समुळे काय होतं, एक चिकना लेअर त्या ठिकाणी तयार होतो, राईट, लीफवरती. त्याच्यामुळे जे की सूर्यप्रकाश त्याच्यावरती पडत असतात लीफच्या सेलवरती, राईट. आता आपण उन्हामध्ये जर का भर दुपारी उभं राहिलो तर आपण काय त्या ठिकाणी आपण आजारी पडू, राईट. खूप जास्त उन्हाळ्यामध्ये जर का आपण भर उन्हात खूप वेळ उभं राहिलो, दिवसभर उभं राहिलो, तर तसंच पण काय होतं, प्लांट तर रोज त्या ठिकाणी दिवस रात्र तिथेच त्या ठिकाणी उभा असतो ओपन एन्व्हायरमेंटला. मग प्लांट कसं काय जगतं, कारण की क्युटिक्युलर वॅक्सेस असतात. ह्या वॅक्स लेअरमुळे काय होतं की प्लांटवरती जे की सूर्यकिरणं पडतात याच्यातली बऱ्यापैकी सूर्यकिरणं जे ते रिफ्लेक्ट होऊन जातात, ठीक आहे, ते कुठल्याही प्रकारे ॲब्झॉर्ब होत नाही. त्याच्यामुळे जे की प्लांटची सेल जे आहेत डॅमेज होत नसते. असा एक खूप महत्त्वाचा रोल ह्या क्युटिक्युलर वॅक्सचा असतो. आणि हा क्युटिक्युलर वॅक्स कशामुळे बनतो, हा लिपिडमुळे बनतो. आता तोच जर का लिपिड जर बनला नाही तर क्युटिक्युलर वॅक्स बनणार नाही. वॅक्स जर का प्रॉपरली बनला नाही तर नॅचरली प्लांट काय होईल, ते खूप जास्त हीट वगैरेमुळे, टेम्परेचरमुळे काय होईल, डॅमेज होऊन जाईल आणि किल होऊन जाईल. तसंच सीडमध्ये पण लिपिडची गरज असते, राईट, ॲज अ स्टोर्ड फूड. तर मल्टिपल जागेवरती लिपिड बायोसिंथेसिसचं मल्टिपल रोल्स आहेत आणि ते त्या ठिकाणी आपण काय करतो, अफेक्ट करत असतो इथे, राईट. फॅटी ॲसिड सिंथेसिस त्या ठिकाणी अफेक्ट होते, ग्लिसरॉल सिंथेसिसची पाथवे अफेक्ट होते. त्यानंतर कंडन्सेशन जे असेल ऑफ फॅटी ॲसिड अँड ग्लिसरॉल टू द लिपिड फॅट्स. तर ही सगळी जी काही आहे मेकॅनिझम जे आहे ती अफेक्ट करण्याचं काम इथे होत असतं. आता बघा, जे फॉप आणि डिम्सचे जे काही आपले हर्बिसाइड्स आहेत ते इथे त्या ठिकाणी या प्रोसिजरला इथे ब्रेकडाऊन करण्याचं काम करतात. त्याच्यामुळे मग नॅचरली पुढे जे आहे कुठल्याही प्रकारे इकडे जे की वॅक्स, क्युटिन, स्युबेरिन जे की तयार होतं, राईट. इकडून इकडे जे की हे बघा तयार होताना दिसतंय, व्हेरी लाँग चेन फॅटी ॲसिड्स, वॅक्स, स्युबेरिन, क्युटिन हे त्या ठिकाणी तयार होत नाही, राईट. त्यामुळे एकंदरीत आपली जी काही प्रोसिजर आहे ती अशी प्लांटमधली थांबवण्याचं काम हे विडीसाइड्स आपल्याला करताना दिसतात. त्याच्यातला पहिला प्रकार आहे बघा अकेज, ज्याला काय म्हणतात, ॲसिटिल कोएन्झाईम ए कार्बॉक्झिलेस इनिबिशन इन फॅटी ॲसिड बायोसिंथेसिस. आता हे खूप जास्त डीप जातं आहे, थोडंसं आपण फक्त याला फास्टमध्ये ओव्हरलुक करूया. याच्यामध्ये काय बघा की
अरायलो ऑक्झी फिनॉक्झी प्रोपिनियन्स हे जे आहेत, तर याच्यामध्ये फॉप आहे, प्रॉपवाले आहेत, नंतर सायक्लोहेक्झेडिओन आहेत, ज्याला डीम आपण हर्बिसाइड्स म्हणतो. तर हे हर्बिसाइड जे आहेत हे इथे रोल प्ले करताना आपल्याला दिसतं. फॅटी ॲसिड फॉर्मेशन स्टार्ट्स फ्रॉम द 2 कार्बन फॅटी ॲसिड. ठीक आहे, ॲसिटिक ॲसिडपासून चालू होतं, विच रिचेस टू अ लेवल ऑफ 16 ते 18 कार्बनच्या फॅटी ॲसिडपर्यंत त्या ठिकाणी चेन काय होते, वाढत वाढत जाते. आणि हे अकेज जे आहे, जे की काय आहे, एक मल्टीफंक्शनल बायोटिनिलेटेड प्रोटीन आहे, लोकेटेड इन द स्ट्रोमा ऑफ द प्लास्टिड. बरोबर आहे. तर ह्या अकेजला काय करतं, इट इज प्रेझेंट इन ग्रासेस, इट इज मोर सेन्सिटिव्ह टू दिस हर्बिसाइड्स दॅन इन द ब्रॉड लिव्ड प्लांट्स. हेन्स फॉप, प्रॉप किंवा डिम जे हर्बिसाइड्स आहेत हे काय करतात, मोस्टली ग्रासलाच त्या ठिकाणी किल करतात. कारण की अकेज जे आहे हे एन्झाईमला डॅमेज करण्याचं काम जे आहे हे हर्बिसाइड्स करतात, आणि अकेज जे आहे हे फक्त ग्रासेसमध्ये प्रोड्यूस होतं. राईट. हे कुठल्याही प्रकारे ब्रॉड लिव्ड प्लांट्समध्ये जास्त दिसत नाही आपल्याला, त्याच्यामुळे हे फक्त ग्रासेसला किल करण्याचं काम करतं, हे फॉप, प्रॉप आणि डिम हर्बिसाइड्स. इन ग्रासेसमध्ये बघा, टू फॉर्म अकेज काय काय प्रेझेंट आहे, अकेज 1 त्या ठिकाणी असतो आणि अकेज 2 त्या ठिकाणी असतो. राईट. अकेज 1 जो असतो हा काय आहे, आयसोफॉर्म आहे, लोकलाइज्ड इन प्लास्टिड्स, जे की हायली सेन्सिटिव्ह आहे टू ग्रॅमिनिसाइड्स. ग्रॅमिनिसाइडचे जे की ग्रुप ऑफ हर्बिसाइड आहेत, ओके, तर ते याला किल करण्याचं काम करू शकतात. आणि अकेज 2 जो आहे हा स्मॉलर फ्रॅक्शन असतो, हा एक्स्ट्रा प्लास्टिडिक आहे आणि इट इज रेझिस्टंट टू ग्रॅमिनिसाइड्स. ग्रॅमिनिसाइड जे की आहेत ते याला मारू शकत नाही. राईट. त्याच्यामुळे जर का अकेज 2 जर का प्लांटमध्ये जर वाढला तर नॅचरली काय होतं, रेझिस्टन्स जे आहे वीड्समध्ये ते डेव्हलप होतं अगेन्स्ट दिस विडीसाइड. आणि अकेज 1 जर जास्त असला तर नॅचरली प्लांट काय करणार आहे, ते मरणार आहे. तो जे जे काही वर्षानंतर वीड्स काय होतात, रेझिस्टंट होतात. राईट. ग्रासी वीड्स रेझिस्टंट होतात विडीसाइडला, ते हे अकेज 2चं प्रमाण वाढल्यामुळे रेझिस्ट होताना आपल्याला दिसून येतं. दिस हर्बिसाइड इनिबिट्स द अकेज एन्झाईम अँड कॅटलाइज द ATP डिपेंडंट कंडेन्सेशन ऑफ ॲसिटिल कोएन्झाईम ए अँड बायोकार्बोनेट टू मॅलोनेट. राईट. आणि याचं काय होतं, कार्बोक्झिलेशन होतं ॲसिटिल कोएन्झाईम एचं. कार्बोक्झिलेशन म्हणजे काय, कार्बन ग्रुप त्याच्यामध्ये ॲड होतो ॲसिटिल कोएन्झाईम एला टू फॉर्म मॅलोनिल कोएन्झाईम ए इन द फॅटी ॲसिड बायोसिंथेसिस. ही एकंदरीत जी आहे त्याची आपल्याला प्रोसिजर त्या ठिकाणी बघायला मिळते. त्यानंतर हे आहे लिपिड बायोसिंथेसिस प्रोसेस अदर दॅन अकेज इनिबिशन. आता याच्यामध्ये काय आहे, EPTC, ब्युटिलेट, मोलिनेट, व्हर्नोलेट, प्युबिलेट, हे जे काही डायलेट, ट्रायलेट जे आहेत हे सगळे काय करतात, हे इनिबिट करतात सिंथेसिस ऑफ व्हेरी लाँग चेन फॅटी ॲसिड. राईट. तर हे काय आहे, बेसिकली लिपिडचं जे काही आहे इनिबिशन करण्याचं काम हे हर्बिसाइड्स करत असतात, असं म्हणून तुम्ही याला नोट करून घ्या. ठीक आहे. सो त्यानंतर अजून आपल्याकडे आहे लास्टवाली, दॅट इज द कॅरोटिनॉइड्स बायोसिंथेसिस इनिबिशन. म्हणजे इथे काय होतं, ब्लिचिंग ॲक्शन त्या ठिकाणी होतं. कॅरोटिनॉइड जे असतात, पिगमेंट आहेत खूप जास्त महत्त्वाचे, राईट, आपल्या प्लांटमध्ये, त्याला इनिबिट करण्याचं काम, त्याला किल करण्याचं काम त्या ठिकाणी हे हर्बिसाइड करतात. आणि कॅरोटिनॉइड पिगमेंट जर एकदा त्या ठिकाणी बायोसिंथेसिस त्याचं थांबलं म्हणजे काय होतं, प्लांट जे ते काय होतं, पांढरफट्टक दिसायला सुरुवात होतं. राईट. हे बघा इथे लिव्स कशा पांढरे पडल्यासारखे दिसतात. त्याच्यामुळे एक प्रकारे ही काय आहे, ब्लिचिंग म्हणजे काय, पांढरं पडण्यासारखं ॲक्शन दिसायला लागतं, म्हणून याला ब्लिचिंग हर्बिसाइड पण म्हणतात. ओके. हे नोट करून घ्या की त्या ठिकाणी ब्लिचिंग हर्बिसाइड कशाला म्हणतात, कॅरोटिनॉइड बायोसिंथेसिस इनिबिशनचे जे काही हर्बिसाइड्स आहेत त्याला ब्लिचिंग हर्बिसाइड्स असं म्हणतात. ग्रीन लिव्स काय करतात, त्यामध्ये काय काय असतं ग्रीन लिव्समध्ये, क्लोरोफिल आहे, कॅरोटिनॉइड आहे, अल्फा बीटा कॅरोटीन, झॅन्थोफिल आहे. राईट. तर हे जे काही सगळे कॅरोटिनॉइड्स आहेत हे सगळे डॅमेज करण्याचं काम त्या ठिकाणी हे जे काही विडीसाइड्स आहेत ते त्या ठिकाणी करतात. इन द ॲब्सेन्स ऑफ कॅरोटिनॉइड्स क्लोरोफिल विल नॉट ॲक्युमुलेट इन द लिव्स अँड प्लांट्स बिकम अल्बिनो. अल्बिनो म्हणजे काय, पांढरे पडायला लागतं. अल्बिनो मीन्स व्हाईट. ओके. पांढरे फट्टक त्या ठिकाणी पानं आपल्याला पडताना दिसतात. आणि मग याचं पण पुढे काय आहे, वेगवेगळे आपल्याला मेकॅनिझम दिसून येतात. ठीक आहे. फायटोइन डिसॅच्युरेस इनिबिटर्स आहे, PDS इनिबिटर याला म्हणतात. राईट. त्याचे एकंदरीत हे आपल्याला नॉरफ्लोराझोन, फ्लुरिडोन, त्या ठिकाणी डायफ्लुफेनिकॅन आहे. तर हे जे आहेत आपल्याला एकंदरीत याच्यामध्ये असे सबग्रुप्स आपल्याला दिसतात की जे वेगवेगळ्या मेकॅनिझमने त्या ठिकाणी किलिंग करताना आपल्याला दिसतं. देन अगेन याच्यामध्ये बघा काय, सल्कोट्रिऑन आहे, आयसो ऑक्झिफ्लुटोल आहे, पायरॅझोलिनेट आहे. तर हे अगेन काय आहे, 4-HPPD इनिबिटरमध्ये याचे नावं त्या ठिकाणी नोट करून घ्या. ठीक आहे. देन अगेन याच्यामधला तिसरा प्रकार आहे PPO किंवा प्रोटॉक्स इनिबिटर याला म्हणतात. काय म्हणतात, PPO और प्रोटॉक्स इनिबिटर. त्याच्यामध्ये हे नावं नोट करून घ्या, नायट्रोफेन, ऑक्झिफ्लोरोफेन, लॅक्टोफेन, राईट, बायफेनॉक्स. ठीक आहे. एवढं खूप जास्त डीपमध्ये जाणार नाही, ही सगळ्यात त्या ठिकाणी पुढे चालणारी अवघड मेकॅनिझम आहे.
खूप जास्त महत्त्वाचं जर का आपण म्हणलं तर सगळ्यात पहिले जे की फोटोसिंथेटिक इनिबिटर आहे, फोटोसिंथेटिक इनिबिटर, त्यानंतर रेस्पिरेशनचे इनिबिटर, सेल डिव्हिजनचे इनिबिटर जे असतात, आणि त्याच्यानंतर फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, सेल डिव्हिजन, हे तीनच त्या ठिकाणी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला क्वेश्चन विचारले गेले. त्यानंतर इलेक्ट्रॉन डिस्रप्टर्स असतात, राईट. त्यानंतर AHAS इनिबिटर आहे. तर यांच्यावरती जास्त क्वेश्चन्स तुम्हाला येताना दिसेल, राईट. त्यानंतर हे 9th वन आहे, दॅट इज हायड्रोक्ट्युरेट सिंथेस, म्हणजे DHPS नावाचं जे आहे महत्त्वाचं एन्झाईम, त्याचं इनिबिटर म्हणून आहे. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे असुलम. ते काय करतं, या एन्झाईमचं जे की फोलेट सिंथेसिससाठी याचं महत्त्वाचा रोल आहे, त्याला इनिबिट करण्याचं काम आपल्याला करताना दिसतं. ओके, सो दॅट विल बी ऑल फॉर टुडे. काय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे फक्त, जे की मोड ऑफ ॲक्शन ऑफ हर्बिसाईडमध्ये जे काही महत्त्वाचे तुम्हाला आपण 7-8 प्रकार बघितले, त्याचं फक्त नाव लिहायचं आहे, ठीक आहे. आणि त्याचं कुठले एक्झाम्पल आहेत हर्बिसाईड्स, ठीक आहे. हर्बिसाईडचे म्हणजे ते पण काय खूप मोठी यादीने लिहित बसायचं, 2-2, 3-3 जे फेमस नाव आहेत, डायकॉर्ट असेल, पॅराकॉर्ट असेल, ग्लायफोसेट असेल, 2,4-D असेल, तर हे फक्त फेमस जे नेम्स आहेत. त्यानंतर क्लोरोफेन असेल, तर हे असे नावं तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, ठीक आहे. तेवढंच फक्त एक्झामला याच्यामधनं विचारलं जातं, ठीक आहे. बाकीची प्रोसिजर तर तुम्हाला कळण्यासाठी फक्त मी एक्सप्लेन केली. ओके, सो दॅट विल बी ऑल फॉर टुडे. थँक्यू.